चला सुरू करू आपण. बघा आज आपल्याला पाहायचं आहे आपला जो विषय आहे सायन्स विषयामध्ये ओके की नेमका विषयाचा आवाका काय आहे. हा ठीक आहे. बघा आपल्या विषयाचा आवाका काय आहे आणि सगळ्यात मेन अभ्यास कसा करायचा आणि कोणते स्त्रोत वापरायचे. ओके सिंपल भाषेमध्ये सायन्स विषयामध्ये काय सिलेबस आहे, काय आवाका आहे, कसा अभ्यास करायचा हे सगळं आपल्याला पाहायचं. इथून पुढे 1 ते सव्वा तास. ठीक आहे सुरू करायचं. सो बघा आता मला सांगा एखाद्या विषयाचा जेव्हा आपण शिकतो आवाका याचा अर्थ काय. ओके माझं नाव राहुल देशमुख आहे. मी 7-8 वर्षापासून शिकवतो पुण्यामध्ये. ओके जवळजवळ सगळ्या ठिकाणी शिकवलं आहे, मोठ्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि स्वतःची पण एक मोठी अकॅडमी चालवतो. ओके आणि जो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये शिकवलेला आहे मी. ठीक आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की जर आपला विषय जो आहे आजचा आपला विषय कुठला आहे, सामान्य विज्ञान. ओके सोबत एक नवीन नाव काय इथे, तंत्रज्ञान. ओके बघा आपला हा विषय आहे. हा विषय आपल्याला शिकायचा आहे. आपली एक्झाम कोणती, तर आपली एक्झाम आहे बघा आपली कंबाईनची एक्झाम. कंबाईन कोणत्या वर्षीची, 25. ओके मग मला सांगा कंबाईन 25ची तयारी करताना आपल्याला पाहायचं आहे आपल्या विषयाचा काय आवाका आहे. आवाका म्हणजे काय सिंपल भाषेमध्ये सिलेबस काय आहे, किती अभ्यास करायचा किती अभ्यास करू नये. सिंपल भाषेमध्ये किती डीपमध्ये प्रश्न येतात. बरोबर. हां दुसरी गोष्ट अभ्यास पद्धत, या विषयाचा अभ्यास कसा करायचा, अभ्यास पद्धत काय असली पाहिजे. अभ्यास पद्धत तुम्हाला याचा अर्थ कळला का काय, तर अभ्यास पद्धत म्हणजे काय. मला सांगा आपण 10व्या वर्गामध्ये अभ्यास करायचो, 10th मध्ये होतो आपण. 10th मध्ये आपण विषयाचा अभ्यास केला आहे का, मॅथ्सचा केला आहे. कसा अभ्यास केला आहे आपण, असं केलं का आपण गणित पाठ केली का, नाही. मग काय केलं, सोडून पाहिली. मग याला म्हणतो आपण गणिताचा अभ्यास करण्याचा आवाका किंवा अभ्यास पद्धत. पण सेम पद्धत कोणाला लागणार आहे आपल्या. हां बरं मला सांगा मराठी विषयामध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहिले का, नाही फक्त वाचलं. मग तो त्या विषयाची अभ्यास पद्धत आहे. आपला विषय वेगळा आहे. मग आपल्याला पाहिजे अशी कशी असली पाहिजे अभ्यास पद्धत. ठीक आहे. ओके मग या अँगलने आपण अभ्यास करू. चला आता बघा इथून पुढे मी बोलताना याच्यात आणखी 4 गोष्टी बोलणार आहे. तो म्हणजे काय, सगळ्यात पहिली गोष्ट आपला जो सायन्स विषय आहे याचा एक प्रॉपर अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे का. या अभ्यासक्रमाचा आपल्याला करायचा आहे प्रॉपर विश्लेषण. ओके आवाका म्हणजे विश्लेषणच. ठीक आहे. नंतर अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना जी आपल्याला वापरायची अभ्यास पद्धत आहे ती ठरणार आहे याआधी कसे प्रश्न विचारले याच्यावरनं. म्हणजे कोणते प्रश्न, PYQ म्हणजे काय मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, मराठीमध्ये गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका. ठीक आहे. मग तुम्हाला कळलं का जर मागच्या वर्षी काय प्रश्न विचारले मला या वर्षीवरनं कळतं की काय ट्रेंड असणार आहे प्रश्नांचा. बरोबर. ओके मग हे गरजेचं आहे का, एकदम गरजेचं आहे. कारण याच्यावरनं मला कळणार की काय ट्रेंड चालू आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. हां पुढला मुद्दा, थर्ड मुद्दा बघा हा करताना आपल्याला पाहायचा आहे की अभ्यास पद्धत वापरताना आपल्याला अशी अभ्यास पद्धत वापरायची आहे ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्झिमम मार्क. ओके म्हणजे आपला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील. ओके जास्तीत जास्त मार्क पैकीच्या पैकी का नाही. सिंपल भाषेमध्ये मला सांगा तुम्ही, आपण जर पाहिलं तो कॉम्प्युटरची परीक्षा किती 100 प्रश्न आहेत, कट ऑफ कितीवर असतो, फार तर फार 45, फार तर फार 50 आणि फार तर फार 55, खूपच फार किती 60. सगळ्यांना क्लिअर आहे. हां ओके मग प्रिलिम्सचे मार्क आपल्याला मेन्ससाठी कामा येणार आहेत का, म्हणजे आपल्याला प्रिलिम्समध्ये काय करायचं, फक्त एवढे मार्क घ्यायचे, कट ऑफ पाहायचा कट ऑफ किती आहे. ओके मग आपण जर इथपर्यंत पोहोचलो याचा अर्थ संपला विषय. ओके मग शब्द काय वापरलाय, जास्तीत जास्त. पैकीच्या पैकी मार्क मिळतील का, मिळू शकतात. पण आपल्याला घ्यायची गरज आहे का, तेवढा वेळ आहे का, आपलं कशावर फोकस पाहिजे, हां मेन्सवर किंवा आपले पोस्टवर ज्यात जास्त मार्क मिळणार आहे. ओके जास्तीत जास्त मार्क जाऊ द्या. फायनली कुठला शब्द महत्त्वाचा, मार्क. तुला पोस्ट मिळाली पाहिजे का, म्हणजे काय मिळाले पाहिजे. हां मग तुम्हाला कळलं का, मला सांगा मी अभ्यास नाही केला तरी मला मार्क मिळाले, काही फायदा का, आहे ना फायदा, पोस्ट मिळेल ना. तुम्हाला कळलं का, अभ्यास नाही केला तरी काय मिळाले, मार्क, फायदा आहे. अभ्यास केला मार्क मिळाले तरी काय, हां काही पण कर काय मिळाले पाहिजे. मग डोक्यात गोष्ट आली का, इथून पुढे काय करायचं इथे, हां इथे काय नसतं, अभ्यास काय मिळाले पाहिजे. सगळ्यांना क्लिअर आहे.
अभ्यास करा, अभ्यास करू नका, पार्ट टाइम जॉब करा, अभ्यास करा, फुल टाइम करा, पार्ट टाइम करा, लग्न करून करा, विदाउट लग्न करा, काहीही करा, पण काय मिळाले पाहिजे? हां, मग हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग एकच पद्धत आहे आपली अभ्यासाची, मार्क्सवादी. कळलं की? इथून पुढे मला मार्क कसे मिळतील हे माझ्या डोक्यात पाहिजे. 24 तास डोक्यामध्ये काय पाहिजे? कसे मार्क मिळेल? विषय कुठला? भूगोल विषय आहे, काय डोक्यात ठेवायचं? सह्याद्री की सातपुडा? हां, मार्क कोण जास्त मार्क देईल, सह्याद्री की सातपुडा? कसं का सह्याद्री? पहिले पाहायचे PYQ. मला समजलं का? मला खूप आवडतो सह्याद्री, पण प्रश्न कशा विचारले? सातपुड्यावर. मी सह्याद्री करणार का? मग आपली आवड महत्वाची आहे का? नाही. निवड काहीच महत्वाचं नाही आहे. काय महत्वाचे आहेत? ओके. मग काही मुलांना काय वाटतं, मला खूप आवडतो एखादा विषय, खूप चांगला करतो अभ्यास तो, असं इथे आहे का? नाही. आपला असा अभ्यास करायचा आहे की विषयामध्ये मार्क घ्यायचे, ओव्हरऑल मार्क घ्यायचे, फायनली पास व्हायचं. ओके. मग इथून पुढे पोस्ट कधी मिळणार आहे? जेव्हा आपल्याला काय मिळणार आहेत? मार्क्स. बस इथं बिंबीपासून आलं पाहिजे, तुमच्या मार्क मिळाले पाहिजे मला, बस. इथनं सगळ्या अंगातनं मार्क. मग तुम्हाला कळलं अच्छा कसा अभ्यास करायचा. मग तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन जाईल की आता तुम्ही विचारणार नाही मला कोणालाच की कसा अभ्यास करू, कसा अभ्यास करायचा. हां, कसा अभ्यास करणार? गणिताचा मार्क मिळवण्यापुरता अभ्यास करायचा, संपला विषय. ओके. जाऊ पुढे मी आता. बघा, मग हीच अभ्यास पद्धत आहे, बाई काही नाही. तुम्ही अभ्यास करताना कंबाईनचा एकच डोक्यात पाहिजे, कुठलीही परीक्षा आपली कॉम्पिटेटिव्हची, मला काय मिळाले पाहिजे? मार्क. आणि आता आपण सुरू करू. ओके. जाऊ पुढे. चला. मग आता मला सांगा तुम्ही, सामान्य विज्ञान हा जो आपला विषय आहे, या विषयाचा सिलेबस सगळ्यांना माहिती आहे का? सिलेबस म्हणजे सिलेबसचा आवाका सगळ्यांना माहिती आहे का? सगळ्यांना हा आवाका माहिती आहे का? माहीत नाही आहे? आपण आज पाहूयात. सगळ्यात पहिली सुरुवात करताना मला सांगा, आपली एक्झाम हा कोणता आयोग घेणार आहे? MPSC आयोग. ओके. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. बरोबर. आता लक्षात ठेवा, MPSC एक परीक्षा घेते, राज्यसेवा किंवा नागरी सेवा, जी क्लास 1ची परीक्षा आहे, क्लास 1 पोस्ट. आपली कुठली परीक्षा आहे? कंबाईनची, ज्यात मेनली कुठली टार्गेट आहे आपलं, कुठली पोस्ट असते? क्लास 2. मग आपलं टार्गेट हे आहे का? हे पण आहे टार्गेट, पण पहिले हे तर पूर्ण करू द्या. कळलं का? असं नाही कशाला म्हणायचं? कळलं तुम्हाला? माझं टार्गेट हे आहे का? नाही, सध्या हे आहे माझं टार्गेट. हे आहे का? आहे भविष्यात. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, जाऊ द्या. मग यावर आपण फोकस करू. पण लक्षात ठेवा, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, जर दोन्ही पण एक्झामचा आयोग एकच आहे, याचा अर्थ जो सिलेबस याला ओके, जर दोघांचा सिलेबस कॉमन असेल थोडाफार, तर आपल्याला दोन्ही प्रश्न पाहावे लागतील. का बरं? प्रश्न कोड काढणार आहे. समज सगळ्यांना क्लिअर आहे? मग जरी आपला फोकस ही परीक्षा आहे, आपण हे क्वेश्चन पाहू का? मागचे क्वेश्चन्स पाहायचे. का पाहायचे आहेत? आपला आयोग सेम आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, चला. ओके. बघा, मग आपली मेन जी आहे, बघा मेन आपल्या पोस्ट आहेत PSI ST ASO. कोणाकोणाचे काय ड्रीम आहेत सांगा मला. कोणाचे काय ड्रीम आहेत? कोण PSI? हात वर करा. PSI ST आहे. मुली ASO, सब रजिस्ट्रार. मॅडम तुमचं काय? हां, सब रजिस्ट्रार. मॅडम ASO. मुंबईचे तुम्ही? ASO PSI. मुलं PSI, मुली का बरं ST आणि ASO करतात? हां, हाईट. अच्छा. ओके. अच्छा, मी म्हटलं ओके बरोबर आहे. बघा, हाईट एकदम बरोबर. मग यांनी ठरवलं आहे आता डोक्यात काय करायचं आहे. मग काय लागेल तुम्हाला? हां, मार्क. ASO म्हणजे जास्त मार्क लागतील. ओके. जे सगळे ठेंगणे लोक आहेत त्यांनी आधीच डोक्यात ठेवायचं. ओके. हां, आता आपलं मार्क जास्त घ्यायचे आहेत. उंच बघ, ठीक आहे बघ. ओके. जाऊ पुढे मग आता. चला, आता आपण चालू करू, सिलेबसपासून सुरुवात करूयात. ठीक आहे. ऑनलाईनचे विद्यार्थी, तुमचे जर काही डाऊट असेल तर मला विचारा. ओके. चला, एकदम सेशन घेऊ आपण इंटरॅक्टिव्ह. ओके. विषय खूप सोपा आहे, अजिबात अवघड विषय नाही आहे. चला, बघा मी सुरू करतो.
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी. कोणती परीक्षा? राज्यसेवा पूर्व गट क. ओके बघा, मी सगळ्या परीक्षा का घेतल्या तुम्हाला कळलं का? कारण आयोग काय आहे? एक. यातली आपली कुठली मेन फोकस आहे? गट क आणि गट ब परीक्षा. ओके, मग याचा आता आपल्याला पाहायचा आवाका अभ्यास पद्धती. ओके चला सुरू करूयात. बघा सगळ्यात पहिले बघा लक्षात घ्या, आपल्याला पाहायचा सिलेबस पाहायचा. याआधी आपण पाहिला, एकदा पुन्हा पाहूयात. बघा कंबाईनची परीक्षा आहे आपली. सिलेबस जर आपण पाहिला तर आपल्या सिलेबसमध्ये प्रिलिम्समध्ये बघा एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे काय? जनरल सायन्स किंवा 6 नंबरचा पॉईंट. बघा आपल्या पूर्व परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान हा विषय आहे. या विषयामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. इंग्लिशमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन असे टॉपिक दिलेले आहे आपल्याला प्रिलिम्ससाठी. सेम सिलेबस बऱ्यापैकी मेन्सला आहे, सेमच मेन्सला आहे, फक्त यात एकच टॉपिक ॲड केला आयोगाने, तो म्हणजे तंत्रज्ञान. ओके, त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग वगैरे गोष्टी आहेत. रिमोट सेन्सिंग आहे, त्याच्यानंतर त्याला मराठीमध्ये म्हणतो सुदूर संवेदन. ओके, कम्प्युटरचा थोडासा पार्ट आहे. अजून कुठला पार्ट आहे मेन्सला मला सांगता येईल? मेन्सला हां बघा, मग हा जो पार्ट आहे टेक्नॉलॉजीचा ओव्हरऑल पार्ट, तो आपण नंतर कव्हर करू समोरच्यामध्ये. ठीक आहे, चला सगळ्यांना सिलेबस कळला. आता बघा सिलेबस समजल्यानंतर आता आपल्याला एक गोष्ट पाहायची आहे. विज्ञान विषय तुम्हाला सोपा वाटतो का रे, की अवघड आहे? सोपा वाटतो का? सोपा वाटतो. हां बघा, मग आता लक्षात ठेवा, आपण आता एकदा सिलेबसला पूर्ण आवाक्यामध्ये घेऊ. बघा सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, यामध्ये काय ॲड होईल? तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचे फक्त 2-3 पॉईंट्स आहेत, पण तुम्हाला फक्त मेन्सला 2 ते 3 प्रश्न येणार आहेत त्याच्यावर. ओन्ली 3 क्वेश्चन, 6 मार्क्स. ओके, तुम्हाला एकूण प्रश्न येणार आहेत मेन्समध्ये 15, प्रिलिम्समध्ये 15. ओके, कंबाईन प्रिलिम्सचे प्रश्न किती? 15, मेन्सचे किती? 15. ओके बघा 15 गुणिले 1 मार्क, किती मार्क होत आहेत? 15. मेन्सला मार्क 2 आहेत एका प्रश्नाला, एकूण मार्क किती? 30. मग किती मार्क आहेत? 30. 30 आणि 10 की 30 आणि 10 40 आणि 45 मार्क आपलं एकूण आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे? जनरल सायन्सचे यात फक्त 2 ते 3 प्रश्न कशाचे आहेत? टेक्नॉलॉजीचे आहेत. म्हणजे 6 मार्क जर याच्यातले गेले तर आपला एकूण 39 मार्कचा अभ्यास जास्त करायचा आहे. ओके, टेक्नॉलॉजी किती मार्काला आहे? 6. ओके, मग मी कशाचा अभ्यास सगळ्यात पहिले करेल? की टेक्नॉलॉजी. का बरं? हां कळलं तुम्हाला मार्क्सवादी म्हणजे काय? असं पाहायचं कशाला जास्त मार्क येतात. ओके चला, मग आता बघा MPSC ज्या ज्या परीक्षा घेते त्या सगळ्या परीक्षामध्ये सिलेबस काय काय बघा. मग आता आपण सिलेबस आता वाचलेला आहे, एकदा पुन्हा वाचूयात. बघा मला सांगा बरं, सिलेबसमध्ये शब्द होता का बॉटनी? होता ना, वनस्पतीशास्त्र, बॉटनी. होता का शब्द झुलॉजी? म्हणजेच काय? होता का आरोग्यशास्त्र? म्हणजे इंग्लिशमध्ये. होतं का भौतिकशास्त्र? म्हणजे इंग्लिशमध्ये. होतं रसायनशास्त्र? म्हणजे केमिस्ट्री. ओके बरं, शब्द होता का जीवशास्त्र? होता ना? होता की नव्हता? कोण कोण होता? अरे कन्फर्म म्हणजे असं विचार, होता की नव्हता? मॅडम होता का शब्द? होता ना? होता की नव्हता? कोण कोण होता? हात वर करा, कॉन्फिडन्स पाहिजे, मार्क पाहिजे. तर कोण कोण नव्हता का? पाहू दे बरं, मला मी विसरलो. सिलेबस हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पती, कुठे आहे रे जीवशास्त्र? होता का शब्द? नाही. मग तुला सिलेबस माहीत पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट. उद्या कोणी येईन तुला काही पण शिकवल, तू शिकाल का? का नाही शिकाल? मार्क पाहिजे. मग मार्क कुठून मिळणार आहे? सिलेबस काय आहे तुम्हाला कळलं का? मग सिलेबस म्हणजे डोक्यात फिट असेल तर मी काय करेल? सिलेबसच्या बाहेर जाईल का? नाही. ओके, कोणी पण मला शिकवायला आलं, मला कळेल हे सिलेबसमध्ये आहे का? नाही आहे का? कधी कळेल? सिलेबस माहीत पाहिजे. मग हा आवा काय आपला सगळ्यांना क्लिअर आहे का? म्हणजे बघा सायन्स एवढं मोठं आहे, पण आपल्याला लावायचा सिलेबसचा आवा का? जायचं कुठे आहे? इकडेच. सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणून आपण सिलेबस डिकोड करूया प्रॉपर. ओके बघा, जरी शब्द नाही आहे तुमची गोष्ट बरोबर आहे, पण लक्षात ठेवा वनस्पती आणि प्राणी सजीव आहेत का? सजीव आहेत. सजीवांचा अभ्यास म्हणजे काय? जीवशास्त्र. ओके, आरोग्य असतं, आरोग्य शब्द आहे. आरोग्य कोणाचं असतं? सजीव की निर्जीव? सजीवांचं. मग याचा आता आरोग्य कोणाचं आहे? एक तर प्राण्यांचं, एक तर. मग याचा अर्थ बघा, हे बॉटनी, झुलॉजी आणि हायजीन हे तिन्ही पण भाग असतात बायोलॉजीचे. मग या तिघांचा एक विषय कुठला आहे? ओके, जरी सिलेबसमध्ये आपला 3 पॉईंट दिले आहेत, ॲक्च्युली 3 पॉईंट कोणत्या विषयाचे भाग आहेत?
बायोची. मग आपल्या सिलेबसमध्ये काय दिलं आहे? बायोलॉजी. लक्षात ठेवा. ओके. नंबर 2 फिजिक्स, नंबर 2 केमिस्ट्री. बघा, 3 विषय आपला आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रिलिम्स आणि मेन्सला एकूण प्रश्न किती आहेत आपण पाहिले, मार्क बघितले. मला सांगा तुम्ही सर्वात जास्त मार्क कोणत्या टॉपिकवर यायला पाहिजेत या 3 पैकी? का बरं? हा, आता तुम्हाला कळला हवा का? कारण बायोमध्ये काय काय आहे? वनस्पती पण आहे, प्राणी पण आहे, आरोग्य पण आहे. मग सगळ्यात पहिले कोणता अभ्यास सुरू कराल? बायोलॉजी. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय शिकवेल? का शिकवेल? हा, समजलं. मग आता आवाका अभ्यास पद्धत सगळ्याला कळलेली आहे. हे कसं कळलं मला शिकवायचं तुम्हाला? हा, कारण मला सिलेबसनुसार. ओके, डन सगळ्यांना. जाऊ पुढे. आता बघा विज्ञान हा जो विषय आहे, आपण संख्या बघितली प्रश्नांची. किती प्रश्न आहे कंबाईन पूर्वला? किती मार्क्स? 15 मार्क्स. किती प्रश्न आहे मेन्सला? मार्क किती? एकूण मार्क 30, प्रत्येकी 2. डन सगळ्यांना. चला आता बघा, आता आपल्याला थोडंसं काय करायचं आहे बघा. पहिले एक सिंपल गोष्टी आपल्याला पाहायच्या की भरपूर मुलांना हा विषय अवघड वाटतो सायन्स. का बरं? सांगा बरं, सायन्स विषय अवघड का वाटतो? तुम्हाला वाटतो का? कोणाला सायन्स अवघड वाटतो? मॅथ्स प्रामाणिकपणे सांगा, मॅथ्स अवघड वाटतो? कोणाला इंग्लिश अवघड वाटतो? एक एक्झाम्पल, मॅम तुम्हाला कुठला विषय अवघड वाटतो? तुम्हाला कोणता एखादा विषय तुम्हाला आवडत नव्हता शाळेत असताना, 10वीत 12वीत? सगळेच हुशार आहेत तुम्ही. होऊ शकते. हिस्ट्री. का बरं? साल बिल असतं. ठीक आहे, मग असलं तर काय होते? ठीक आहे, पण मेन पॉइंट रिया बरोबर आहे तुमचं मान्य. तुम्हाला सर इंग्लिश, काय इंग्लिश अवघड वाटला? समजत नव्हतं. ते काही नसते, समजत बिमत नसते. एकच गोष्ट असते, तुम्हाला बोललो मी ऑलरेडी. त्यात तुम्हाला काय नाही मिळाले? हे सांगा ना. तुम्हाला कळलं का? काही नसते ते सालबिल. काय प्रॉब्लेम आहे? विषय अवघड काय? कारण मार्क नाही मिळत. सगळ्यांना क्लिअर आहे तुम्हाला? प्रॉब्लेम काय आपला? आपल्याला त्या विषयात मार्क नाही मिळाले. समजा मला इतिहास समजत नव्हता, सालाचा प्रॉब्लेम आहे, पण मार्क 100 पैकी 90 आहे. आता अवघड होता का इतिहास? मग तुम्हाला प्रॉब्लेम काय कळलं का? प्रॉब्लेम काय आपला मेन? मार्क मिळत नाही. सेम गोष्ट आहे बघा, सायन्स हा अवघड विषय का वाटतो मुलांना या क्षेत्रामध्ये? यात काय नाही मिळत? मार्क. हा मेन प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सगळ्यांना गोष्ट कळलेली गोष्ट. ओके, कुठे यायचं शेवटपर्यंत? हे म्हणजे पैसे आहेत का? हे पैसे कधी मिळतील? ज्या मार्क मिळतील. मार्क मिळाले म्हणजे काय मिळणार आहे? पोस्ट मिळाली म्हणजे पहिली जॉईनिंग, पहिला पगार. सगळ्यांना क्लिअर आहे का? आपला पगार म्हणजे काय आपले? लक्षात ठेवा, जास्त मार्क जास्त पगार नाही, वरची पोस्ट. ST मुलींसाठी हाईटवाल्यासाठी टाकताय तुम्हाला चालते बरोबर. 45-50 ST ठीक आहे, PSI. पण मुलींसाठी 55-60 मार्क पाहिजे, जागा कमी असतात. ST ASO सब रजिस्ट्रार. पण जाऊ द्या, जेवढे मार्क जास्त तेवढे पैसे पण जास्त. नंतर म्हणजे पगार नाही का, सब रजिस्ट्रार नाही का? सगळ्यांना क्लिअर आहे? कळलं बघा. मग आता हे तर बरोबर आहे तुमची गोष्ट, पण आता आपण बघू मार्क का मिळत नाही. बरोबर. लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नो प्रॉपर सिलेबस. आपल्या विषयाचा सिलेबस मेन्शन नाही प्रॉपर. का बरं? मला सांगा, आपण पाहिलं का बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री शब्द बघितले? हे विषय आहे की सब्जेक्टचे पॉईंट आहेत? विषयच आहेत ना. पण तेच जर मी बाकी विषयामध्ये गेलो, बघा समजा तुम्ही याआधी कुठले कुठले विषय अभ्यासले? मग मला सांग, इकॉनॉमीमध्ये टॉपिक कुठले कुठले आहेत? कॉन्सेप्ट पण टॉपिक आहेत का सिलेबसमध्ये? कोणते कोणते आहेत? बँकिंग आहे, राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी. तुम्हाला कळलं का? म्हणजे विषय आहे, पण विषयाचे काय आहेत? टॉपिक. मग याचा अर्थ प्रश्न कुठून येणार आहे? 15 पैकी एक प्रश्न कुठनं? बँकिंगचा. एक प्रश्न कुठला? राष्ट्रीय उत्पन्न. एक प्रश्न. पण सायन्समध्ये असं आहे का? आपले विषय 4 आहेत, यातनं काही सांगता येईल का? हे कन्फ्युजन आहे थोडंसं मुलांना, म्हणून अवघड वाटतं. ओके, नेमकं काय वाचू कळतं का? नाही. चल नंतर बघा, इंग्लिश मराठी. सायन्स विषय ॲक्च्युअली कुठला विषय आहे? इंग्लिश विषय आहे. आपण तो मराठीमध्ये वाचतो, मग थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. ही गोष्ट. दुसरी गोष्ट बघा, सायन्सचे प्रश्न येताना इंग्लिश शब्द वापरले जातात. मग बरेचदा काय होतं, आपलं इंग्लिश समजत नाही. ओके,
नेक्स्ट केस बघा, नो प्रॉपर सोर्स. मला सांगा तुम्ही याच्या आधी हे बघितलं ओरिएंटेशन, कोणतं विषय, पॉलिटीचं बघितलं का? पॉलिटी कुठनं प्रश्न येणार आहे सर बोलले? लक्ष्मीकांत. म्हणजे याचा अर्थ आपला सोर्स माहिती आहे का? हा विषय सोपा आहे का? हा विषय सोपा का बरं? पॉलिटी मार्क मिळतात. मार्क का मिळतात? कारण एकच सोर्स आहे, एक पुस्तक. आता आपल्याला माहित आहे येऊ नाही येऊ पाठ करून टाकायचं एवढं. सगळ्यांना क्लिअर आहे? हा. सायन्स असा आहे का? सायन्सचे सोर्स आहेत, पण सायन्स विषय ऍक्च्युअल हा कसा आहे बघा, हा विषय ऍप्लिकेशनचा विषय आहे. म्हणजे वाचायचं एक, येतं वेगळं, ते कॉन्सेप्ट अप्लाय करायचे. मला सांगा आपण गणितचा अभ्यास करतो, असं असतं का हे गणित अभ्यासला हेच येईल? काय येतं? थोडं वेगळं, टाईप तोच आहे पण कसं येतं बघा. मग याचं कसं आहे बघा, प्रश्न सारखे असतात पण नेमका सोर्स माहित नाही. ओके. नंबर 3. ओके, आता नंबर 3 सिलेबस आहे का? इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, सोर्स पण नाही. सोडून द्या ना. सोडता येईल का? हा विषय सोडता येईल का? का नाही सोडता येईल? किती? हा, सोडता येईल का? नाही. मग हे पण गोष्ट आहे, का सोडता येत नाही? कसे प्रश्न आहेत? हायेस्ट नंबर ऑफ मार्क्स आहे त्याच्यामध्ये, सोडता आला असता. बरं, सोडता येईल का टेक्नॉलॉजी? टेक्नॉलॉजी बघ, याच्यामध्ये आपण बघितलं सायन्समध्ये टेक्नॉलॉजी पण आहे. किती मार्काला आहे? 6. प्रिलिम्सला आहे का? नाही. मेन्सला आहे. सोडता येईल का? शकतो, त्यातल्या त्यात शकतो. मला सांग, त्यातल्या त्यात 45 पैकी 6 मार्काला काय आहे? टेक्नॉलॉजी आहे. आणि बाकी 39 मार्काला काय आहे? सायन्स. मग 16 तर हे सोडू शकतो, कारण काय त्यातल्या त्यात कमी प्रश्न आहे. पहिले सोडता येईल का? नाही. मग अभ्यास करावा लागेल. मग तुला कळलं पाहिजे आता कोणाला सोडायचं कोणाला धरायचं. कळलं ना? ब्रेकअप आणि पॅचअप तुमच्या भाषेत. ओके, डन एवढं. हां, खाली बघा, सगळ्यात मेन गोष्ट आर्ट बॅकग्राऊंड. कोण कोण आर्ट बॅकग्राऊंडचे आहेत? 11-12चं आर्ट कोणाचं आहे? कोण कोण मराठी मीडियमचे आहेत? ओके, हां. मग हा प्रॉब्लेम होतो इथे ॲक्च्युअल. आता बघा, आपला जो सिलेबस आहे किंवा आपली जी एक्झाम आहे याची लेवल, तुम्हाला लेवल काय आहे? 10वी आहे का? 10वी लेवल आहे का? 11-12 लेवल आहे. आपली जी एक्झाम आहे ती कोणत्या लेवलची आहे? 11-12 लेवलची आहे. प्रिलिम्स आणि मेन्स पदवी लेवलची आहे. कळलं? मला सांगा, ज्यांचं आर्ट बॅकग्राऊंड आहे, म्हणजे 11वी-12वी सायन्स नाही आहे, कॉमर्स आणि आर्ट आहे, त्यांना गंध आहे का सायन्सचा? मग त्यांना प्रॉब्लेम होतो कधी कधी. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 10वी पर्यंत सगळ्यांनी सायन्सचा अभ्यास केला का? केला. पण काय येतं फक्त स्थायू द्रववायू. 10वी पर्यंत काय असतं सिलेबसला? ऍक्च्युअल सायन्स कुठे सुरू होतो? हां, कळलं सगळ्यांना? भूगोल. पहिल्या वर्गापासून भूगोल आहे आपला, पृथ्वीचा भूगोल, गावाचा नकाशा वगैरे वगैरे. हां, मग लक्षात ठेवा, सायन्सला बॅकग्राऊंड मॅटर करते. आता तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, विचारू का? समजा मला आता खूप इच्छा आहे की मला आता अभ्यास करायचा हिस्ट्रीचा, इतिहासाचा. ओके, पण माझा बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. बघा, मी BE मेकॅनिकल आहे, मी इंजिनियर आहे. ओके ओके. आणि आता मला करायचं आहे इतिहासामध्ये BE हिस्ट्री. मला काही बेसिक कळेल का याचं? मला हे करता येईल का? मला समजणार का? का नाही समजणार? काऊन बॅकग्राऊंड, कशाचं बॅकग्राऊंड लागते हिस्ट्रीला? काऊन आर्ट बॅकग्राऊंड लागते? आता मला सांगा, माझं BE मेकॅनिकल आहे, मी हिस्ट्रीचा अभ्यास करू शकतो का? की मला हा अवघड जाईल? काऊन अवघड जाईल? कोणता सांगा, तुम्ही सांगा, कोणता इतिहास अभ्यास करू? माझं BE मेकॅनिकल, सांगा कोणता अभ्यास करू इतिहासाचा? प्राचीन, स्टेट बोर्ड. एक्झाम्पल कोणतं पण पुस्तक आहे माझ्यासमोर, त्या पुस्तकात काय असणार आहे? घडामोडी फक्त लिहिलेल्या गोष्टी आहेत, ते मला कळणार नाही का? त्यात काय कॉन्सेप्ट आहे? हिस्ट्रीमध्ये काय कॉन्सेप्ट आहे का? अरे कोणी अभ्यास करू शकतो याचा हिस्ट्रीचा? काय केलं, काय बेसिक असते? मला सांगा तुम्ही, जर मी 6वी मध्ये अभ्यास नाही केला हिस्ट्रीचा, डायरेक्ट 10वी मध्ये केला, मला काही येईल का? येईल ना? काय संबंध आहे याचा बॅकग्राऊंडशी? हां, जाऊ द्या, मी BE मेकॅनिकल आहे, मला करायचा अभ्यास भूगोलाचा, मला समजेल का? काय समजणारच आहे मला. पॉलिटी, राजकारण, इकॉनॉमिक्स समजणार ना? इकॉनॉमिक्सला काय ते शेअर मार्केट कोणी पण करते. कळलं का? पण आर्टचा पोरगा आहे, करून दाखव बरं AC रिपेअरिंग. ओके, मग लक्षात ठेवा,
तुम्ही जो विषय शिकताय तो आहे टेक्निकल विषय. मला सांगा तुम्ही, जर मला 6वीचं मॅथ येत नाही, 8वीचं मॅथ येईल का? नाही. कारण काय लागतं? बॅकग्राऊंड. स्टेप 6वी 7वी 8वी हा विषय आपला सायन्स आहे. मग सायन्समध्ये बॅकग्राऊंड लागतं. 10वीपर्यंत आपण खरंच सायन्स अभ्यास केला होता का? डीप असं बरोबर अभ्यास केला म्हणून मुलांना मार्क मिळत नाही. कारण बेसिक क्लिअर आहे का? नाही. सगळ्यांना क्लिअर आहे. आपल्याला ते करायचं आहे व्यवस्थितपणे. तुम्हाला कळलं का? मग या गोष्टीमुळे आपल्याला तो अवघड वाटतो विषय, खूप मुलांना अवघड वाटतो महाराष्ट्रामधले. मग बेसिक क्लिअर नाही, मग मार्क मिळणार नाही. ओके, पण ठीक आहे, अडचणी आहेत. मग यावर कशी मात करायची? मला सांगा एक्झाम्पल. आता एक्झाम्पल घेऊ आपण, चुकून म्हणजे गमतीने म्हणतो बरेचदा मी. एक एक्झाम्पल घेतो. समजा आपल्याला लग्न करायचं आहे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत. अडचण आहे, एक आवडती व्यक्ती आपलं लग्न करायचं आहे तिच्यासोबत. शक्य आहे का अशक्य आहे सध्या? कसं काय शक्य आहे? पळून जाऊन करतात काय? सॉरी, एक पुन्हा लिगली मला लग्न करायचं आहे घरच्यांचे आशीर्वाद घेऊन. कसं करणार? ठीक आहे, जाऊ दे, सोडून द्या. ते काय डिमांड करणार तिकडचे घरचे? काय लागल? नोकरी. तुम्हाला नोकरी. मग आपण काय करणार? आपण खूप मेहनत करणार, अभ्यास करणार, नोकरी मिळवणार आणि मग करणार गोष्टी ज्या आहेत त्या. समजलं? सेम गोष्टी इथे आहे बघा, सेम गोष्टी इथे आहे. विषय अवघड आहे. आपण असं म्हणतो जाऊ दे, नाही करत, सोडून देतो, असं म्हणतो का? नाही, करायचं तेच करायचं. आपण पाहिलं सैराट पिक्चर. मग लक्षात ठेवा, सेम गोष्ट विषयाची बघा. आपला विषय अवघड आहे, सोडून द्यायचा का? नाही. आपण काय करायचं? पाहायचं काय कशी गोष्ट काय करू की मार्क मिळतील. तर बघा, पहिला गोष्ट आहे बघा, ती काय बघा. पहिली गोष्ट अशी आहे बघा, ती म्हणजे काय? सिलेबस आहे का आपल्याकडे प्रॉपर? पण जर मी मागचे प्रश्न बघितले PYQ तर मला काय कळेल? कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले, टॉपिक कळतील. मला सिलेबस मिळेल का? केली मात. दुसरी गोष्ट, मला सायन्स विषय तर मला खूप चांगला आला बघा. सायन्स विषयाची एक गोष्ट आहे बघा, खासियत. सहसा गोष्टी बदलत नाहीत. ओके. आणि प्रश्न खूप लहान असतात बघा. हा प्रश्न 4 ऑप्शन, संपला प्रश्न. मग एका पेजवर 6 प्रश्न असतात सायन्सचे. ओके. तू जर बाकी विषयाचे प्रश्न बघितले तर खूप मोठे असतात. खालील विधाने लक्षात घ्या. स्टेटमेंट 1, स्टेटमेंट ब, मग अ बरोबर ब चूक, ब बरोबर क चूक. पण सायन्समध्ये असं आहे का? नाही. कोणी शोध लावला? 4 सायंटिस्ट, संपला विषय. म्हणजे जर मला सायन्स चांगलं आलं तर काय होणार आहे? मला जास्त मार्क मिळतील. ओके, डन. ओके. नंबर 3, कसे मार्क आहेत? शुअर शॉट, बदलत नाही. मला सांगा, समजा आपण म्हणतो पारा लिक्विड आहे, असं असणार का? या पुस्तकात लिक्विड, या पुस्तकात सॉलिड. कोणते पुस्तक काय असणार आहे? मग सायन्सचे प्रश्न कसे असतात? शुअर असतात, सहसा बदलत नाहीत. ते मार्क मिळणार आहेत. आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगा, मग आता महाराष्ट्रामध्ये सगळी मुलं आहेत, सगळ्यांना पॉलिटी येतं का? काय येतं? सोर्स माहिती आहे, प्रश्न मार्क येतात. सगळ्यांना जिओग्राफी येतं का? हिस्ट्री येतं का? काय येतं? सोर्स माहिती आहे. आणि बरं, काय येत नाही? मॅथ, रिझनिंग. काय येत नाही? जनरल सायन्स. काय येत नाही? इंग्लिश. बाकी विषयामध्ये सगळ्यांना चांगले मार्क मिळतात. प्रॉब्लेम इथं होतो. पण जर यात मला चांगले मार्क मिळाले तर काय होईल? पोस्ट म्हणजे काय? लक्षात ठेवा, प्रिलिम्स परीक्षेमध्ये जर मला सायन्स चांगला आहे, मला जास्त मार्क मिळतील. मागच्या वर्षी कट ऑफ किती होता? 50. पण सायन्समध्ये मला खूप कमी मार्क मिळतात. मला चांगले मार्क मिळाले, माझा कट ऑफ किती जाईल? 56-57. ओके. मग मला सांगा, मला मार्क जर मागच्या वर्षी कट ऑफ 50 आहे, मला मार्क 56 आहे, मी मेन्सचा अभ्यास करेल का? कसा करेल? एकदम कॉन्फिडेंटली करेल. कारण मला माहिती आहे कट ऑफच्या वर मार्क मिळाले आहेत. ओके. पण मला सांगा, मला सायन्स येत नाही, मार्क किती मिळतील? 50. कट ऑफ मागच्या वर्षी 50, यावर्षी मला 51 मार्क आहे, मी मेन्सचा अभ्यास करेल का? पण कसा करेल? तळ्यात मळ्यात. तुम्हाला कळलं का तळ्यात मळ्यात काय असते? बघा एक्झाम्पल. मागच्या वर्षी कट ऑफ किती होता? 45 मार्क्स. यावर्षी मला मार्क किती आहे? 46. मी मेन्सचा अभ्यास करेल का? पण कसा करेल? शेवटी कन्फर्म आहे का? कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. मला मार्क आहेत 45. काय होईल? अभ्यास करेल का? करेल, पण जाऊ दे, पुढच्या वर्षी एखादी परीक्षा दुसरी. पण मला मार्क 50 आहे आता रे.
आता एकदम करणार. आता असा अभ्यास करणार की 3 महिन्याच्या मेन्स मध्ये मी अभ्यास करणार 6 महिन्याचा. कुठनं आलं हे बळ? तर मार्क जास्त आहेत ना मला. सोडून दे 45 कोटामध्ये मला मार्क 55 आहे प्रिलिम्स मध्ये. काय करेल मी आता? आता अंगात हत्तीचं बळ येईल तुमच्या. कट ऑफ जास्त किती आहे? म्हणजे इतक्या लाख मुलामधनं मी आता 5,000 मध्ये आहे. आता यांना मी मागे टाकणार काही पण करून. तुम्हाला कळलं का? सायन्स चांगलं येतं, याचा वापर मला कुठे करायचा आहे? मेन्ससाठी. प्रिलिम्स मध्ये इथे इतके मार्क घ्यायचे की मेन्सला 100% अभ्यास करायचा. तुम्हाला एक गोष्ट कळली का? सध्या आपण अभ्यास करत नाही, पण आपण एखादी प्रिलिम्स पास केली आपण खूप अभ्यास करतो. का अभ्यास करतो? खूप जास्त होप असतं आपलं. सगळ्यांना क्लिअर आहे? मग आपल्याला अभ्यास करायचा मेन्ससाठी. सगळ्यांना क्लिअर आहे का? मेन्ससाठी. कारण फायनली आपल्याला काय पाहिजे? मान पोस्ट. मग मेन्समध्ये पण सगळ्यांना ॲव्हरेज मार्क आहे. मला सायन्समध्ये कसे मार्क आहेत? जास्त मार्क आहेत. परत मी कसं राहील? महाराष्ट्रामध्ये जे कोणाला येत नाही ते मला येतं, म्हणजे मी सगळ्यांच्या कसा राहील? लिस्टमध्ये पण वर राहील, मार्कमध्ये पण. फायनली काय मिळणार? मार्क. मार्क मिळाले मग काय मिळेल? पोस्ट. पोस्ट मिळाल्यावर झालं लग्न. आता आपण मग कसं मग म्हटलं लग्न करायचं आहे, आता तुला पोस्ट मिळाली. महाराष्ट्र राज्यात एसटी आहे पहिला. BN अकॅडमीचा विद्यार्थी. तुमचं नाव काय? मिलिंद. BN अकॅडमीचे विद्यार्थी मिलिंद यांची PSI म्हणून निवड. महाराष्ट्रामध्ये 10वी पोस्ट. लग्न कर लागत नाही, लग्न करून देतात. सगळ्यांना क्लिअर आहे? मग लक्षात आहे. मग बघा, आपले पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत 1 वर्षात किंवा 1.5 वर्षात पुढच्या. सगळ्यांना क्लिअर आहे? हा, याच्यामुळे डन. मी फक्त एक गमतीने गोष्ट घेतली. ओके ओके. मला असं म्हणायचं आहे, विषय अवघड आहे पण आपण आपल्याला काय मिळायचे? मार्क मिळून आपण आहे ना मी इथं. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? मग आता कळलं आवाका? ओके. आता बघा, आता जाऊ आपण प्रॉपर पुढे. आता बघा, आता आपल्याला पाहायचं आहे विषयामध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात, आयोगाच्या प्रश्नांचे स्वरूप कसे आहे. ओके, MPSचा क्वेश्चन पॅटर्न कसा आहे सायन्सच्या बाबतीमध्ये. ओके, तुम्ही बाकी विषयाचे पाहिले, सायन्सचे वेगळे असतात. काही मुलांचा प्रश्न आहे, सर हे असं का शिकायचं? डायरेक्ट शिकवा ना. असं नसतं. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. कोणी कोणी 10वी केली आहे? 10th चालू आहे? सगळ्यांनी केली ना 10वी? तुम्ही कोरोनामध्ये आहेत का 10वीचे? आधीचे जुने आहेत ना? हां, चला बरं, जाऊ द्या. ठीक आहे. कोण कोण कोरोनावाले 10वीचे आहेत? जाऊ द्या. चला ठीक आहे, आता जाऊ द्या. पुढला मुद्दा. बरं, समज. बरं, सगळ्यांनी मराठी पेपर दिलाय का? मराठी 10वी मध्ये असताना, 10th मध्ये? बरं, मला सांगा मग मग 10वीच्या पेपरमध्ये मराठी कशा प्रकारचे प्रश्न यायचे मला सांगा. एकेकाला विचारतो. मॅडम, पॅसेज येत होता. हां, पॅसेज वाचून प्रश्न नाही का? मग पहिले प्रश्न पाहायचा, जो शब्द याच्यामध्ये तो वर बघायचा, तिकून फुल स्टॉप इकून फुल स्टॉप लिहून टाकायचा, संपला विषय. हां, कळलं. मॅडम, दुसरा प्रश्न काय यायचा? एखादा पोयम. हां, कविता. कवितेचं काय यायचं? म्हणजे कविता. हां, ते काय बरोबर आहे, संक्षेप. संक्षेप. हां, संक्षेप. ठीक आहे मॅडम. काय? हां, ग्रामर यायचं. नाही, ते यायचं, तो झाला सिलेबस. तुम्ही दोघींनी काय सांगितलं? सिलेबस. पण कसे प्रश्न यायचे? जाऊ द्या. ठीक आहे, मग मी सांगतो. जाऊ द्या. निबंध लिहा. हां, बरोबर आहे. तुला कळलं? निबंध येत होते का? मला सांगा. पण निबंध येणार आहे मला माहित आहे, मग काय करणार? निबंध करून ठेवणार, पाहून ठेवणार कसे लिहायचे है ना. पहिले निबंध पाहायचा काय येतं. हां, आता समजा एक्झाम्पल 2-3 निबंध मी पाठ केले. पहिला निबंध मी काय पाठ केला? माझा आवडता शिक्षक, माझा आवडता पाळीव प्राणी गाय. हां, ओके, हे 2-3 पाठ करायचे. मग एक्झाममध्ये काही पण येऊ द्या. एक्झाममध्ये कुठला प्रश्न आहे? समजा एक्झाममध्ये प्रश्न आला, माझा आवडता विमान प्रवास. मग आपल्याला माहित आहे पहिलं आणि शेवटचं लिहायचं तसं, बाकी आपल्या मनाला लिहायचं मधलं. बघा, मग समजा एक्झाम्पल आपण काय करायचो? आपण कोणता पाठ केलाय? माझा आवडता प्राणी गाय. निबंध काय आला? माझा विमान प्रवास. मग मी प्रश्न चालू केला निबंध लिहायला. मी विमानात बसलो, विमान खूप छान होतं, विमानाच्या खिडकीतून बघितलं, खाली एक गाय होती. चालू गाईचा निबंध. गाईचा 4 पाय असतात, नाव कपिला वगैरे, आणि खाली विमान प्रवास संपला. म्हणजे बघा, आपल्याला कळत होतं ना, जसे प्रश्न तसे आपली काय राहायची तयारी. हां, अजून तिकडे कोणता प्रश्न तुमचा? सर
कसे प्रश्न यायचे सायन्सचे, सॉरी मराठीमध्ये कसे प्रश्न यायचे, सार वगैरे हे सांगितलं नाही. एक सांगा, पत्रलेखन. हा म्हणजे पत्र लिहायचे, तीर्थरूप कोणाला, हा आणि तीर्थस्वरूप, हा बघा तयारी करून ठेवली आहे. मी सांगतो तुम्हाला बघा, सगळ्यात पहिले निबंध लिहा, मग पत्र लिहा, मग 10 वाक्यात उत्तरे, 5 वाक्यात एका वाक्यात रिकाम्या जागा, खरे खोटे, कोणी कोणास, सगळ्यांचं आवडतं संदर्भासहित. कळलं आता मला, कळलं ना. मग यावर मला काय कळेल, मी एखादा टॉपिक वाचतो, मी त्यात काय बसणार, कोणी कोणाला म्हटलं काय वगैरे वगैरे, सेम गोष्ट आहे बघा. हे याला म्हणतो आपण टाईप कसा आहे बघा. आपला टाईप आहे बघा, सायन्सचे प्रश्न येताना सगळ्यात पहिले परीक्षेमध्ये काय येतं, कॉन्सेप्च्युअल प्रश्न, संकल्पनात्मक प्रश्न येतात. मग जर हे मला कळलं तर मी वाचताना काय वाचणार, संकल्पना वाचणार त्या पुस्तकातल्या. सगळ्यांना क्लिअर आहे. सायन्सचं पुस्तक घेतलं मी काय वाचणार, संकल्पना. ओके सगळ्यांना क्लिअर आहे. हां बघा, मग आपण हे लक्षात ठेवू. आता काय नेमकं काय बघा, संकल्पना म्हणजे नेमकं काय बघा, पहिले पाहून घेऊ पूर्ण. नंतर बघा, नंतर परीक्षेमध्ये येतं फॅक्च्युअल डाटा. ओके, नंतर परीक्षेमध्ये येतात क्रम क्रम क्रम, नंतर परीक्षेमध्ये येतात एक्झाम्पल किंवा उदाहरणे, नंतर येतात शास्त्रज्ञ आणि थिअरी, नंतर येतात प्रॉप गुणधर्म वैशिष्ट्य वगैरे. म्हणजे हे शब्द पाहिले की काय करायचे, नोट्स काढून ठेवायचे. का कळायचे, कारण यावर प्रश्न येणार आहेत, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहेत, मार्क्स. ओके, नंतर प्रकार आणि कार्य. ओके, नंतर काही गोष्टी काय करायच्या आहे, का पाठांतर, कारण पुन्हा पुन्हा येऊन राहिल्या परीक्षेमध्ये. नंतर काही गोष्टींचं काय माहीत पाहिजे, आपला कॉमन सेन्स माहिती पाहिजे. ओके, नंतर ट्रिक पण माहीत पाहिजे काही गोष्टींच्या. नंतर काय बघा, मायक्रो नोट्स वगैरे. ठीक आहे बघा, मग आता आपल्याला डिकोड करू बघा कसं. बघा मग सगळ्यात पहिली गोष्ट बघा, सगळ्यात पहिले आपण बघितलं बघा 13 पासून 22 पर्यंत आणि आता 23 पर्यंत कसे प्रश्न विचारले. सगळ्यात पहिले प्रश्न विचारले कॉन्सेप्च्युअल प्रश्न. याचा अर्थ काय होतो बघा, बघा कॉन्सेप्च्युअल प्रश्नाचा अर्थ होतो जेव्हा आपण दोन गोष्टींमधला फरक सांगू शकतो एका शब्दात. याचा अर्थ म्हणजे काय, क्लिअर आहे, कॉन्सेप्ट. सगळ्यांना क्लिअर आहे का, सगळ्यांना क्लिअर आहे का. धोतर आणि पॅन्ट यात काय फरक आहे, धोतर आणि पॅन्ट काय फरक आहे सांग एका शब्दात. एका शब्दात सांगा, असं भिनलं पाहिजे की हो हाच फरक आहे चैंद्रे. म्हणजे बघा असा एक शब्द कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे, आता ठीक आहे, माझा पॅन्ट कॉटनचा, ते धोतर कॉटनचं, तर ते कळलं सगळ्यांना. ठीक आहे, मग सेम गोष्ट बघा, दोन गोष्टीमधला फरक समजणं म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर आहे. सांगा बरं मग काय फरक आहे लुगड्यानं साडीमध्ये. आता मुलीला विचार लागेल ना, तुम्हीच सांगता. तर ठीक आहे, कळलं तुम्हाला. सिंपल गोष्टी आहेत. काय फरक आहे शर्ट आणि टी शर्ट मध्ये, हा गुंड्या, एकदम सिंपल. काय क्लिअर आहे तुमचे, कोणाविषयीचे. हा मग सेम गोष्ट सायन्समध्ये दोन गोष्टींना फरक कळला पाहिजे. बघा एक्झाम्पल, एक आहे संप्रेरके, एक आहे विकरे, एक आहे हॉर्मोन आणि एक आहे एन्झाईम. सांगा बरं या दोघांमध्ये काय फरक आहे. एक मिनिट सांगा सर मागचे. एका शब्दात सांगता येतं का, नाही. मग काय क्लिअर नाही. हा एकदम भिवू नका. काय येत नाही आपल्याला, येईल का कधी. हा येस, एक्झाम्पल एकदम एक्सलंट, सगळ्यांना येणार आहे. ओके मॅडम काय फरक आहे सर, मॅडम माहिती, सगळ्यांना माहिती आहे का, नाही. का माहित नाही. हा बस संपला विषय, सोडून द्यायचं एकदम. ओके, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मग, पुस्तक वाचताना काय वाचायला लागतील, कॉन्सेप्ट. काय कॉन्सेप्ट म्हणजे फक्त सिंपल भाषा बघा. हार्मोन, जे हार्मोन्स हे आपल्या रक्तामध्ये असतात आणि एन्झाईम रक्तामध्ये नसतात. कुठे असतात विकरे, विकरे रक्तामध्ये नसतात, संप्रेरके असतात. मग तुम्हाला माझा प्रश्न आहे, आपल्या तोंडामध्ये काय लाळ आहे का, सलायवा काय आहे, ते संप्रेरके विकर आहे. का बरं विकर, रक्तामध्ये आहे का लाळ. हा कळलं, झाला कॉन्सेप्ट क्लिअर. आता काही पण विचारते मला, मला सांगता येईल आपला शेंबूळ विकर आहे की हार्मोन आहे. का बरं, एक्सलंट. आईचं दूध, आईचं दूध काय आहे, हार्मोन की एन्झाईम. का बरं एन्झाईम, रक्तामध्ये आहे का दूध.
नाही, तसं ना मग दूध असते, संपला विषय. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, डन सगळ्यांना? ओके, मग मला सांगा, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, पण इन्सुलिन, इन्सुलिन कुठे असते? रक्तामध्ये. कारण काय ठेवते मेंटेन? साखर. हा, मग तो काय आहे? मग मला सांगा, कॉन्सेप्ट एक कळला, यावर मला तुम्ही काही विचारा, सांगता येईल? बरं, जठरामधला ऍसिड काय रे? हे रक्तामध्ये आहे का जठरामध्ये आहे? मला सांगा, इथनं टोचलं तर हे निघल का? हे कुठून निघल? हा, मग तुम्हाला कळलं का? रक्तामध्ये रक्तामध्ये असणारे घटक हार्मोन्स हे जठरामध्ये फक्त, इथंच आहे फक्त. ओके, हे आपल्याला कळतं. मग काय क्लिअर झाले आपले? हा, सगळ्यांना क्लिअर आहे? सोपं आहे का? तुम्ही जर एक कॉन्सेप्ट क्लिअर केला, तुम्हाला 100 प्रश्न येऊ शकतात. सगळ्यांना क्लिअर आहे? संपला विषय. जाऊ पुढे. पुढला प्रश्न, फॅक्च्युअल डाटा. फॅक्च्युअल डाटाचा अर्थ काय होतो? क्रम, नंबर 1 2 3 4 5 0 पॉईंट समथिंग. ओके, मग समजा एक्झाम्पल बघा, रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती आहे माहिती आहे का आपल्याला सध्या? म्हणजे आपल्याला फॅक्ट माहिती आहेत का? आपल्याला डोळे किती आहेत, नाक, हे झाले फॅक्ट. सिंपल फॅक्ट आहे, येईल का परीक्षेमध्ये? काय येईल? हां, हे किती प्रमाण आहे ग्लुकोजचं? जेवणा आधी की जेवणानंतर? दोन्ही वेगळे आहेत ना? हां, फास्टिंग नॉन फास्टिंग. आपल्या पप्पाला डायबिटीज आहे, डॉक्टर टेस्ट करतो, काय म्हणतो? सकाळी सकाळी टेस्ट करा. मग विदाऊट फास्टिंग, विथ फास्टिंग. बरं, पुढली गोष्ट, आपल्या शरीरामध्ये डेली लाळ किती बनते माहिती आहे का? पण एकदा कळलं विसरणार का? संपला विषय. जाऊ द्या. लहान मुलामध्ये हाडं किती आहेत? 272. हे आपल्याला माहिती लहानपणीपासून. ओके ओके, मग आता बघा, मग हे जे फॅक्ट आहेत हे असे फॅक्ट आहेत जे पुस्तकातले आहेत, मग ते सगळे आपल्याला करायचे. कळलं? मला सांगा, हे एकदा वाचलं की विसरणार का? नाही, फक्त एकदा कळलं पाहिजे. नाक किती आहे? विसरलो का? मग एकदा मला कळलं हे किती असेल तर विसरलो का परत मी? समजा मला सांगा, समजा आपल्यामध्ये 13 ते 18 हिमोग्लोबिन आहे. किती हिमोग्लोबिन आहे? विसराल का तुम्ही ही गोष्ट? हां, तसं आहे बघा. मग एकदा सगळे फॅक्ट करून घ्यायचे, संपला विषय. बरं, किती किंमत आहे जीची? स्मॉल जीची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? लहानपणी शिकलो शाळेमध्ये. स्मॉल जी 9.8. जाऊ दे, पायची किंमत किती आहे? पायची किंमत, पाय 22 सप्तमांश किंवा 3.14. विसरलो का आपण? कोणाला माहित नाही पायची किंमत? होतं ना शाळेमध्ये पाय. पाय म्हणजे माहिती आहे पाय. ओके, डन. चला, नंतर बघा, नंतर क्रम. आता बघा, आपली जी परीक्षा आहे, आपल्या परीक्षेमध्ये आयोग विचारतो क्रम. बघा, प्रक्रियांचा क्रम, कार्याचा क्रम, अवयवाचा क्रम, ओके, मूत्र बनण्याचा क्रम, म्हणजे आपल्या संबंधीचे क्रम आहेत परीक्षेमध्ये येतं. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल समजा मी याच्यापासून याच्यापर्यंत, बरोबर, क्रम आहे का अवयवाचा? काय क्रम आहे बघा, मुख, मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये माउथ, माउथ, फॅरिंग्स, लॅरिंग्स, सॉरी, माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. हा क्रम मला पाठ झाला. का पाठ झाला? कारण परीक्षेमध्ये येतो. मग आयोग प्रश्न विचारतो, वरून खाली क्रम लावा, खालून वर क्रम लावा. मग जर हे परीक्षेमध्ये येत आहेत तर माझं काम काय? अभ्यास करून ठेवणं. बघा, आयोग प्रश्न विचारतो भूगोलामध्ये, पूर्वेकडनं पश्चिमेकडे क्रम लावा, नद्यांचा क्रम लावा, धरणांचा क्रम लावा. ओके, मग जर मला माहिती आहे प्रश्न येतो, तुम्ही काय करणार? हे अभ्यास करून ठेवणार. सगळ्यांना क्लिअर आहे? जाऊ पुढे. नंतर बघा, नंतर एक्झाम्पल, उदाहरणे. कोणत्या गोष्टींची कोणती उदाहरणे आहेत? एक्झाम्पल आपण घेऊ. एक्झाम्पल, तो माहिती जीवाणू आणि एक आहे विषाणू. सांगा बरं, कोणते कोणते विषाणू आहेत? कोरोना विषाणू आहे, कोरोना. अजून पोलिओचा विषाणू आहे, पोलिओ व्हायरस. आणखी रेट्रो व्हायरस आहे प्रकार. मग ही विषाणूंची उदाहरणं आहेत, मला माहित पाहिजे. बरं, कोणते कोणते जीवाणू आहेत? प्लाझ्मोडियम आहे, ओके, टीबीचा पण आहे. ओके, मग तुम्हाला कळलं का ही काय झाली या दोघांची? हां, मग एखादा कॉन्सेप्ट, आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल तुम्हाला इंद्रधनुष्य हे उदाहरण आहे. प्रकाशाच्या गुणधर्माचं कोणता गुणधर्म? अपस्करण. कोणतं? अपस्करण. अपस्करण.
नंतर बघा, नंतर आकाश दिसते कसं, निळ. हे एक्झाम्पल आहे, विकिरणाचं एक्झाम्पल आहे. ओके. पाण्यामध्ये पाण्यामध्ये पेन्सिल काय दिसते, वाकडी. काय दिसते, वाकडी. काय एक्झाम्पल आहे, अपवर्तन. म्हणजे बघा, म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाचे एक्झाम्पल वेगळे आहेत. माझं काम काय, एक्झाम्पल लक्षात ठेवणं सगळ्यांचे, संपला विषय. एकदा लक्षात ठेवले विसरणार का, परीक्षेमध्ये काय येणार आहे हेच. ओके. चला पुढला पॉईंट, सगळ्यात मेन बघा, सायंटिस्ट आणि त्यांच्या थिअरीज. कोणत्या सायंटिस्टनी कोणता शोध लावला मला माहित पाहिजे. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल आपण शिकलो का रे, जीवशास्त्र शिकलो का आता सध्या पाहिलं. कोणी शोध लावला, अरिस्टॉटल. कोणी शोध लावला, अरिस्टॉटल. लग्न कोणाचं रे, अच्छा अच्छा, वनस्पतीशास्त्र. बट आता लग्न एवढ्या पावसात, म्हटलं काय आहे का नाही, जेवण बिवून संध्याकाळी घरी फोन लावा असता, घरी स्वयंपाक करू नका. सगळ्यांना क्लिअर आहे ना. चहा फ्री वाटते माझ, घेऊन जा, जाऊ द्या. ठीक आहे, बरं सगळ्यांना क्लिअर आहे. कोणी शोध लावला, थिओफ्रस्टस. कोणी शोध लावला, थिओफ्रस्टस. बरोबर. ओके, सांगा बरं मग कोणी शोध लावला जीवशास्त्र, अरिस्टॉटल. आणि वनस्पतीशास्त्र, थिओफ्रस्टस. सायंटिस्ट पाठ केले, काय केलं, संपला विषय. जेवढे पुस्तक तेवढे पाठ करून टाका. ओके. आता बघा, तुम्हाला माहिती आहे का, एक सायंटिस्ट आहे बघा, मेंडल यांनी वाटाण्याच्या झाडावर काम केलं, संपलं. सायंटिस्ट इतर परीक्षा पण लक्षात ठेवायचे. जाऊ पुढे. आता बघा, मला सांगा मग अभ्यास करणं सोपं आहे की अवघड आहे. सोपं आहे, पण कधी, जेव्हा मला हे कळतं तर आवाका कसा मोठा आहे. आता कळतं काय वाचलं पाहिजे. बरोबर. मग मला सांगा, समजा एखादं खूप मोठं पुस्तक आहे, त्यातलं मी काय वाचतेल, कॉन्सेप्ट, नंतर फॅक्ट, क्रम, उदाहरणं. सगळ्यांना क्लिअर आहे का. नंतर बघा, प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म. आता बघा तुम्ही, आता आपण एक अक्षर बघा, समजा एक्झाम्पल बघा, विषाणू आणि जीवाणू या दोघांमध्ये फरक आहे का. एक आहे व्हायरस, एक आहे बॅक्टेरिया. या दोघांमध्ये फरक आहे का, आहे काहीतरी फरक आहे. काय फरक आहे, या दोघांमध्ये फरक आहे म्हणजे यांचं काय आहे एक वेगळं, किंवा सांगा बरं काय फरक आहे. बरं काय साम्य आहे सर, हा पण नू असं आहे का. मग बघा, साम्य काय आहे, दोघे सूक्ष्मजीव आहेत, डोळ्यांनी दिसत नाही. फरक काय, हा. तर मग मी सांगतो बघ, हे तर आहे सगळ्या गोष्टी सोप्या, पण मी एकदम सिंपल. विषाणूमध्ये डीएनए असतो और आरएनए असतो. जीवाणूमध्ये डीएनए पण आहे आणि आरएनए पण आहे. बघा, हा सिंपल फरक आहे दोघांमध्ये. कळलं काय वैशिष्ट्य आहे. विषाणूमध्ये काय आहे, डीएनए किंवा एकतर व्हेज एकतर नॉन व्हेज आहे. पण हे दोन्ही आहे. पहिले बघतो भाजी कोणती आहे. कळलं ना तुम्हाला, फरक कळला, विसरणार का. मग विषाणू किती प्रकारचे आहेत याच्यावरून, दोन. एकतर डीएनए असणार, एकतर, समजला विषय. बघा एकदा शिकलो, विसरणार का. मग आपलं सायन्स काय येत नाही, शिकवलंच नाही केलं आपल्याला चांगलं. ओके ओके. चला पुढला मुद्दा. आता बघा, टाईप्स आणि फंक्शन. बघा आता बघा, टाईप्स म्हणजे काय, किती प्रकार असतात, आणि कार्य म्हणजे काय कार्य आहे. एक्झाम्पल मला सांगा, आपल्या शरीरामध्ये काय कार्य आहे हाडांचं, सांगा बरं. हा, मजबूत. आणखी काय करणे, जाऊ दे जे काय असेल ते. मला सांगा बरं, रक्त तयार करणे हे हाडांचं काम आहे का, नाही. बरोबर. मग कोणाचं काम आहे, रक्त कोण बनवते आपल्या बॉडीमध्ये, हृदय ना. कसं काय हृदय, याचंच काम आहे ते हाडाचं, रक्त तयार करणे. कळलं तुम्हाला. ओके. मग परीक्षेमध्ये काय येतं, कार्य जे आपल्याला माहित नाही.
तुम्हाला कळलं का? हाडांचं काम आहे रक्त तयार करणे आपल्या शरीरामध्ये. तुम्ही चिकन खाता का? कोण कोण आहे चिकने, मटणे, मासे, खेकडे कोण आहेत? ठीक, बघा मग तुम्ही पाहिलं असेल बघा, आपण जर खाल्ले, मुली कोणीच खात नाही. अरे काय फायदा? बघा हे आपलं हाड आहे बोन, या बोनच्या आतमध्ये असतं कसं काळं 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 काळं, बोन मॅरो असं, बोन मॅरो. या मधल्या भागात आपलं रक्त बनते. मग हाडांचं काम काय? रक्त बनणे. कळलं तुम्हाला कार्य? मग कार्य हे येईल का? हाडांचं काम आहे शरीराची रचना करणे, हे आहेच काम. पण कोणतं परीक्षेमध्ये काम येते? मेन काम. सांगा बरं, कानाचं काम काय? कानांचे काम काय? ऐकणे. हे येईल का परीक्षेमध्ये? मग काय येईल? कानांचं काम आहे बॅलन्स करणे बॉडीला. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या कानामध्ये ऑइल असते, फ्लुइड असते, जर ते कमी झालं तर बॅलन्स जातो, बॅलन्स चक्कर येते. ओके, मग हे काम आहे बॅलन्सिंग. मग परीक्षेमध्ये कोणते कामं येतात? युनिक, जे आपल्याला माहित नाही, पण एकदा वाचलं विसरणार का? का नाही विसरणार? कारण शिकलो आपण. ओके, मग मला सांग, सायन्स आपल्याला काय येत नाही, शिकवल्या गेलं नाही, पण शिकल्यावर येईल का? 100% मार्क मिळतील. ओके, डन सगळ्यांना? हा चला बघा, अशा प्रकारे बघा ह्या गोष्टी आहेत. जाऊ पुढे. आणि काही गोष्टींचं काय करावं लागतं आपल्याला? पाठांतर. आता एक्झाम्पल बघा, आपल्या एक्झाममध्ये रोग येतात. ओके, मग एखाद्या रोगावर हे औषध परीक्षेमध्ये येते, आपलं काम काय? ते पाठ करून टाक. एक्झाम्पल, मलेरिया आहे, मलेरिया यावर कोणतं औषध आहे? बघा, क्लोरोक्विन कुठलं औषध आहे? मग काय करून टाकायचं? पाठ करून टाकायचं एकदाच. मग सांग, ताप आली कोणतं औषध? पॅरासिटामॉल. आता हे आपल्याला माहित आहे. सर्दी खोकला निमसुलाइड. तसे बाकी पण आहेत ना, मलेरिया आहे, टीबी आहे वगैरे. मग आपल्याला माहित आहे. पुन्हा बरं, याची काही कॉन्सेप्ट आहे का? हे काही फॅक्ट आहे का? पण पुन्हा पुन्हा येतात, पाठ करून टाका. ओके, मग आता तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, जर पेपरमध्ये एक बातमी आली, एक रोग पसरला, कोणता घेऊ? लवेरिया. कोणता रोग सांगा तुम्ही? एक रोग आला, नवीन रोग आला, कुठला? हा, झिका. कोणता पण द्या, एक झिका रोग आला. मग तुम्ही सगळ्यात पहिले काय बघाल या रोगाचं? ते पाठ करून टाकायचं कोणतं औषध आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? जाऊ पुढे. आणि सगळ्यात मेन बघा, एक गोष्ट, सायन्स आपण सगळं वाचलं, हायलाइट केलं. मग सायन्समध्ये 100 ओळी होत्या, त्या 100 पैकी आपल्या किती महत्त्वाच्या ओळी आहेत? 30. कारण त्या 30 मध्येच काय आहे? कॉन्सेप्ट आहे, फॅक्ट आहे वगैरे. बाकी आपल्या कामाचं आहे का? नाही. मला सांगा, मग आपण एक्झाममध्ये, आता आपली एक्झाम आहे पुढच्या आठवड्यामध्ये, वीकमध्ये, आपण पूर्ण पुस्तक वाचलं, आता ते पुन्हा पुस्तक वाचायची इच्छा होईल का आपली? नाही, कारण खूप मोठं आहे. पण मी काय काढून ठेवले या नोट्समध्ये? काय काढायचं या नोट्समध्ये? काय लिहिणार? म्हणजे काय? कॉन्सेप्ट, फॅक्ट, क्रम, वैशिष्ट्य, सायंटिस्ट. हा, मग आता कळलं काय मत. म्हणजे बघा, म्हणजे जर पेज 500 पेजचं पुस्तक आहे, आता आपल्याला कळलं काय परीक्षेमध्ये येते. हे फक्त किती पेजमध्ये बसणार आपलं माहिती आहे का? फक्त 100 पेजमध्ये. किती वेळ वाचला? होईल का रिव्हिजन फास्ट? हा, मग आपल्याला हे पण करायचं आहे. असा जर आपण स्ट्रॅटेजी वापरली तर पूर्ण विषय आवाक्यामध्ये येईल. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? आता एक्झाम्पल, सर हे कळलं नाही, मी सांगतो मला एक्झाम्पल बघा. आता बघा, आपण बघू काही सोर्स, मेन सोर्स कुठले कुठले ज्यात प्रश्न येतात. ओके, बघा, आपले जे मेन सोर्स आहे बघा, ते सोर्स आहे 6वी ते 10वीची पुस्तकं. कुठले? 6वी ते 10वी सायन्सची पुस्तकं. ओके, नंबर 2 बघा, आपले आहे बघा 11वी 12वीची पुस्तकं. यापेक्षा बाहेरचे प्रश्न येत नाही, आला तर सोडून द्यायचा, एखादा येऊ शकतो. हे आपला मेन सोर्स आहे, कारण सगळं सायन्स यावर अवलंबून आहे. मला सांगा तुम्ही, जर मला इंजिनिअरिंग करायचं आहे, डायरेक्ट करता येईल का? पहिले काय करावं लागेल? हां, म्हणजे तुम्ही 12वीच्या समोर जे पण करणार आहेत, कम्प्युटर, इंजिनिअरिंग, काय काय काय, बेसिक कुठं आहे? कोणत्या विषयाचं? सायन्स, मॅथ, इंग्लिश. सगळ्यांना क्लिअर आहे का? हां, मग लक्षात ठेवा. मग जरी आपल्याला पदवी लेवलची परीक्षा असेल तरी बेसिक क्लिअर असतील तर आपल्या प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे 100%. डन? हां, ओके. बघा, मग काय वाचणार? स्टेट बोर्ड की NCERT? स्टेट बोर्ड पण आहे, दोन्ही पण आहेत सोर्स. पण आपण काय वाचायचं? स्टेट बोर्ड. का बरं?
NCERT. हा, लँग्वेज सोपी आहे, लँग्वेज मराठी आहे आणि सध्या पुस्तक खूप मोठे आहेत आपले. पहिले पुस्तक खूप लहान होते, आता याच्यापेक्षा चांगले पुस्तक आहेत आपले स्टेट बोर्डचे. ओके, बरं. आता आपण प्रिलिम्स मेन्स दोन्ही पण घेऊ. समजा एकूण प्रश्न किती आहेत? 15 पैकी डायरेक्ट प्रश्न 8 कुठने येतात? डायरेक्ट येतात, डायरेक्ट. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? काही डाऊट कोणाला? किती प्रश्न उरले? किती प्रश्न उरले? हां, आता बघा, आता सगळ्यात मेन गोष्ट, काही प्रश्न स्टेट बोर्डामध्ये येत नाहीत, पण पण जे ऑप्शन 4 आहेत त्या ऑप्शन 4 पैकी 3 ऑप्शन कट करू शकतो आपण याच्या भरोशावर. हां, मग किती झाले प्रश्न इथे? 2. आता हे 5 प्रश्न कुठे गेले? 11-12 चे. ओके, आता लक्षात ठेवा, या नॉलेजवर आपण 11 चे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. किती? 2. यातले 2 इकडे जाऊ शकतो. आपल्याला माहित आहे का? नाही, पण काय लावू शकतो? कॉन्सेप्च्युअल. ओके, म्हणजे मला सांगा बरं, यावर किती प्रश्न विचारले? 8 आणि 2 10 आणि 2. हां, मग 12 यातनं येतात. यातनं किती येतात? जरी हे 5 आहेत तरी किती? 3. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यात पहिले कोणता अभ्यास कराल? का बरं? बरं, यातनं 5 प्रश्न डायरेक्ट हे कराल का? कराल का डायरेक्ट? हे का नाही कराल? का ते पहिले कराल? मार्क जास्त आहे होऊन दे, पण हे का करत? समजलं पाहिजे. हे कधी कळणार आहे? जेव्हा हे येईल ना. आताच बोललो ना आपण, 6वी 7वी 8वी 9वी 10वी स्टेप बाय स्टेप आहे इकडे. सगळ्यांना क्लिअर आहे? पहिले काय सुरू करायचं? हां, हे जेव्हा मला परफेक्ट झालं 8 मार्क, मग किती मिळतील? मग इकडे यायचं. सगळ्यांना क्लिअर आहे? तुम्ही हे पाहायला गेलं तर काहीच येणार नाही. बघा, भूगोलामध्ये मी स्टेट बोर्ड वाचलं नाही, सौदी वाचलं, मला समजणार का? समजणार, पण सायन्स मध्ये नसते होत तसं. कारण काय लागतं? स्टेप बाय. ओके, डन सगळ्यांना? हां, ओके, चला. मग आता बघा बरं, कोणते पुस्तक वाचणार तुम्ही कोणते पुस्तक वाचणार? 6वी ते 10वी बघा, आपण पुस्तक बघू. 6वी 10वीचे पुस्तकं बघू कोणते कोणते आहेत. तर सगळ्यांनी फोटो काढा किंवा पॉज करून लिहून घ्या किंवा काहीतरी बघा करून. मग ही पुस्तकात बघा, यातनं प्रश्न येतात. तुम्हाला दाखवतो तुम्ही खरंच प्रश्न येतात की येत नाहीत. ओके, बघा, पहा इकडे बघा, हे पुस्तक कुठलं? 6वी. हे 8वी. सामान्य विज्ञान नाव आहे, लिहून घ्या. 6वीचं पिवळं, 7वीचं भगवं, 8वीचं निळं. हे नाही पाहायचं. नवीन पुस्तकं, ही कोणती पुस्तक आहे? न्यू स्टेट बोर्ड. मग जाऊन काय पाहायचं? हे नाही पाहायचं पिवळं का लाल, याचा पेज पलटायचं, तिथं बघायचं कधीची प्रिंट आहे. मुलं फोन लावतात आम्हाला, सर ते पुस्तक कुठलं घे बा, लाल की हिरो? अरे हे बदलतं ना, हे बदलत असतं. काय पाहायचं? कोणतं लेटेस्ट पुस्तक आहे, समजलं ना? काय पाहायचं? नवीन सिलेबस कुठलं? नाही तर मग मुलं फोन लावलं, सर ते पुस्तक आहे बा 2. म्हणजे मला खूप वेळ, काय सर ते पुस्तक आहे घाऱ्या रंगाचं, त्यावर चित्र पण आहे ते फुटबॉलच्या पोराचं. आता मला हे कळणार का? मी काय हे पाहत फिरतो का? सगळ्यांना क्लिअर आहे? मग लक्षात, नवीन पुस्तकं. चला, 9वीचं निळं की हिरवं? काय टॉपिक आहे? हा, आता बघा, विज्ञान. जुन्या पुस्तकामध्ये नाव काय होतं? सामान्य विज्ञान सगळ्यांमध्ये. पण नवीन मध्ये काय आलं? 9वीत 10वी पार्ट 1, हा पार्ट 2, म्हणून नवीन सिलेबस मध्ये ऍड झाले टेक्नॉलॉजी. सगळ्यांना क्लिअर आहे? हा, सगळ्यांना क्लिअर आहे का? कळलं सगळ्यांना? किती पुस्तकं एकूण? 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी. किती पुस्तकं एकूण? कसं 6? 10वीची 2 पुस्तकं आहेत. मग आपल्याला किती पुस्तकं आहेत? 6 पुस्तकं. बघा, 6 पुस्तकं बघा, 6 पुस्तकं. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. एवढी थप्पी आहे पुस्तकाची. स्टेट बोर्डची पुस्तक एवढी आहेत. किती मार्क? 12. पण डायरेक्ट 8. इनडायरेक्ट ऑप्शन कट आणि यावर आधारित. कळलं सगळ्यांना? आता बघू 11वी 12वीची पुस्तकं स्टेट बोर्ड NCERT. हे बघा, हे काय? हे बायोलॉजी 11वीचं आणि हे केमिस्ट्री. मराठीमध्ये आहे का? नाही, इंग्लिश आहे. चला जा पुढे. बायोलॉजी 12वी फिजिक्स. किती पुस्तकं एकूण? 6 पुस्तकं आहेत. किती मार्क? बघा, पाहू आपण. 11वी 12वी 11वी 12वी 11वी 12वी. 1 2 3 4 5 6.
चांगली जाळी पुस्तक आहे, चांगली जाळी पुस्तक आहे. चला चल, थप्पी एवढीच, थप्पी पडली वाटते खाली. हा किती मार्क मिळाले? 5 घे. हा कोणतं करायला पहिले? हेच ना. का का सोपं आहे म्हणून. येस ओके. पण हे केलं मग आता मग हे कर. सगळ्यांना क्लिअर आहे का? पहिले पाहायचं किती मार्क मिळणार आहे. पण लक्षात ठेवा एक गोष्ट, जरी थप्पी एवढी वाटते तुम्हाला तरी पण हे पुस्तक कशी माहिती, हे पुस्तक, या पुस्तकात एक पेज संपलं की डायग्राम आहे मोठी. एक पुस्तक डायग्राम, एक पुस्तक डायग्राम. पण हे पुस्तक माहिती का फक्त थेरीच, काहीच कळत नाही. मग काय करा, मग वाटतं एवढं वाटते पण होते किती, एवढंच होतं एवढं. आणि त्यातही बघा कसं आहे. आता बघा, आता मी काही मुलं बघतो, मुलं पुस्तक सरळ बोलले स्टेट बोर्ड वाचायचं आहे, घेतलं पुस्तक 10वीचं, मुलगा वाचतो मग श्वसन संस्था, एकदम पेन घेऊन तयार आहे हायलाइट करायला. मग तो हायलाइट आहे श्वसन संस्था, खाली करून पहा आहे ना. 2 फुगे घ्या, 2 स्ट्रॉ घ्या, रबरानी बांधा, फुगे फुगवा. जसे फुगे फुगतात तसे आपले काय फुगतात, फुफ्फुस. फुगे सोडून द्या. गरज आहे का वाचायची? हे का नाही गरज? हा ते लहान पोराचं आहे ना ते, तो हाही वाचतो कोणता, त्याला काही माहित नाही. पण आपण काय वाचणार त्यातलं, ते सोडून दिले एक पेज. आता कॉन्सेप्ट फॅक्ट करून पहा, करून पहा, काय गरज नाही करून पाहायची. तेव्हा केलं असतं इथं आलो असतो का? सगळ्यांना क्लिअर आहे तुम्हाला? हा म्हणजे बघा, वाटतं ना किती मोठं वाटतंय, पण यात अर्ध काय आहे त्याचं कामाचं. ते काय 2 डिश घ्या, बरण्या घ्या, कप बशी घ्या, मेणबत्ती घ्या, त्यावर ग्लास ठेवा, ते विजवा. सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणजे बघा, मग हे जर प्रॉपर केलं तर आपला काय वाढणार आहे, कॉन्फिडन्स स्कोर. आणि मग हे करायचं. सगळ्यांना क्लिअर आहे? कळला आवाका, कळली अभ्यास पद्धत, सोपा आहे का? आपला काय येत नाही, हा अभ्यास नाही केलाय, पण शिकल्यावर मार्क येतील. सायन्स अवघड आहे का? ओके गुड. सगळ्यांना क्लिअर आहे? आणि आता बघा, आता पुढला पार्ट जाऊ, थोडं पुढे जाऊ आपण. बघा, आणि हे बघा, हे एनसीईआरटी. काही मुलं माहिती कसं एनसीईआरटी शिकवा. थांब शिकवतो एनसीईआरटी तुला. एनसीईआरटी मध्ये पुस्तक आहेत 5 बेसिक एवढेच. आता बघा हे पुस्तक आहेत, बघा वाच, पावर पुस्तक कुठलं आहे, बायोलॉजी. कोणत्या वर्गाचं? हे 11वी आणि 12वी बायोलॉजी. हा बघा 11वी 12वी बायोलॉजी, हे 11वी आणि 12वी बायोलॉजी. हे पहा बरं, फिजिक्स 11वी 12वी नाही, 11वी पार्ट 1, 11वी पार्ट 2. म्हणजे 11वीतच किती पुस्तक आहे फिजिक्सचे. हा हे बघ, हे 11वी 12वी झालं बायोलॉजी. आता हे फिजिक्स 11वी पार्ट 1 पार्ट 2. हे रे फिजिक्स 12वी पार्ट 1 पार्ट 2. हे बघ, हे पार्ट 1 पार्ट 2. अरे बापरे. चला घेऊ पुस्तक आपण इकडे. हे फिजिक्स 12 झालं का? आता काय संपलंय आपलं एकूण फिजिक्स. ओके, आता केमिस्ट्री बघा. हे केमिस्ट्री पार्ट 1 पार्ट 2 कोणतं, 11वी परत 12वीचं. आपण जर पूर्ण थप्पी लावली याची 1 2 3 आणि 4, हे केमिस्ट्री. किती मार्क? हा 3 घे. मला सांगा तुम्ही, काही गरज आहे का याची? हा मग हे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पुन्हा करायचं का इंजिनिअरिंग? आता पुन्हा करता का इंजिनिअरिंग? ते नाही म्हणून तिकडे आलो आपण. सगळ्यांना क्लिअर आहे का? मग हे कोणासाठी पुस्तक आहेत? जी एक्झाम नीट जेई आहे, आपल्याला गरज आहे का? आपल्याला काय पाहिजे, मार्क कुठनं मिळणार आहेत? हा समजला विषय सगळ्यांना? हा बघा, मग हे पुस्तक आहेत. म्हणून जास्त भानगड पळू नका त्या एनसीईआरटीच्या. का बरं? ते फक्त ते काहीतरी आहे, ते दाग दिखावा. एनसीईआरटी केलं का? कशाला केलं एनसीईआरटी? ओके बघा, चला सगळ्यांना क्लिअर आहे बेटा मागचे विद्यार्थी? हा बघा, अशा प्रकारे बघा, तुम्हाला काय करायचं तुम्हाला कळलं. मग आता कळला हवा का? हा आता बघा, आता फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, जो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा मी काय केलं आहे, बघा हे टॉपिक्स आहेत, सगळे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक आहेत. बघा मी मागचे प्रश्न पाहिले 2017 पासून 2023 पर्यंत जे प्रश्न पाहिले प्रिलिम्स मेन्सचे, त्यावरनं मला कळलं की बायोच्या या टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. कोणत्या? या म्हणजे यात किती 10. मग हे झालं माझा सिलेबस.
सगळ्यांनी लिहून घ्यायचं किंवा फोटो काढायचा. ओके, याची PDF पण खाली अवेलेबल आहे दुकानात. ओके ओके, किंवा तुला उद्या शेअर करतो PDF. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, मला सांगा मग सगळ्यात पहिले काय करा बायोचं टॉपिक कुठला? मानवी संस्था. नंतर 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 कळलं तुम्हाला? मग एकदम सिंपल आहे. शिकवताना मी तुला काय शिकवेल? मानवी संस्था. का बरं शिकवेल? प्रश्न येतात. डन. ओके, सेम गोष्ट फिजिक्सची आहे बघा. फिजिक्सची आता मी पुन्हा वाचत नाही ही गोष्ट, कारण आपण करणारच आहोत की वाचून दाखवू पूर्ण तुम्हाला. काय गरज नाही, तुम्हाला कळलं, मेन गोष्ट कळली डोक्यात. हां, चला पुढला पॉईंट पहा बरं. फिजिक्समध्ये काय काय कळले पॉईंट्स? उष्णता, ध्वनी, प्रकाश. मी हेच पॉईंट का लिहिले? कारण याच्यावर प्रश्न विचारले आहेत मागच्या वेळेला. हां बघा, आता तुम्हाला गरज आहे का पुन्हा पाहायची हे प्रश्न मागचे? काय, कारण मी ऑलरेडी केलंय. तुम्ही क्लास लावला, क्लासचं काम काय जे तुम्हाला करायचं घरी ते ऑलरेडी मी करून देईल तुम्हाला. सगळ्यांना क्लिअर आहे? तुमचं काय वाचला? टाइम काय जास्त मिळाले? हां ओके डन. मग हे याला म्हणतो क्लासचा फायदा. बरं, केमिस्ट्री किती किती आहे? पहिला कुठला? मॅटर, ॲटॉमिक स्ट्रक्चर, धातुविज्ञान. ओके, म्हणजे मला सांगितलं झालं. सिंपल गोष्ट. सिलेबस सगळ्यांना कळला? सिलेबस मेन्शन होता का? नाही होत नव्हता. आपण पॉईंट बघितले मागचे PYQ, त्यातनं 10 पॉईंट आपल्याला आले. हां, आता बघा तुम्हाला माहिती एक 2 टास्क, तुम्हाला एक होमवर्क आहे सांगू. 6वी ते 10वीचे पुस्तकं विकत आणायचे. कधी आणणार? किंवा इथनं प्रिंट काढून घ्या. प्रिंट विकत आणा, काही पण फरक पडत नाही. ओके, इथं प्रिंट आहेत त्यांच्याकडे, प्रिंट आणायची 1 or 2 वगैरे. तर फ्रंट पेजवर माझं पण तिथं आहे, त्याला सांगतो मी. हां बघा, आता आपण जे टॉपिक काढले आहे, मी काय केलं बघा. समजा बघा, समजा एक्झाम्पल, मॅडम तुम्ही पुस्तक घेतलं 6वीचं वाचायला, काय वाचाल सगळ्यात पहिले? चॅप्टर 1, चॅप्टर 2. कोणतं वाचणार पहिलं पुस्तक? पहिलं चॅप्टर. हां, मग मला सांगा, आपण जर नॉर्मल अभ्यास केला असतं काय केलं असतं? चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, त्यात फिजिक्स केमिस्ट्री कम्प्लीट असतं. पण याने फायदा होईल का? आपल्याला पहिले काय करायचं आहे? बायोलॉजी. मग मी काय केलं बघा, मी काय केलं आहे इकडे बघा. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2, ही जी सगळी बुक्स आहेत, ही जी सगळी पुस्तकं आहेत, यातनं फक्त कोणते चॅप्टर वेगळे काढले आहेत? बायोचे. आणि ते टॉपिक वाईज. म्हणजे बघा एक्झाम्पल, मला अभ्यास काय करायचा आहे? मानवी. या संबंधित टॉपिक 6वीमध्ये आहे का? आहे. कोणता चॅप्टर? हे चॅप्टर आणि हे क्लास. 7th मध्ये कुठला आहे? चॅप्टर. 8 मध्ये चॅप्टर, 9 मध्ये चॅप्टर, आणि 10 पार्ट 2 मध्ये. म्हणजे पूर्ण पुस्तकामध्ये संस्था कुठे कुठे आहे? चॅप्टर 1, 2, 3, 4, 5. झाला का अभ्यास बेसिक टू ॲडव्हान्स? झालं स्टेप बाय स्टेप. कोणता टॉपिक वाईज? मानवी संस्था, स्टेप बाय स्टेप. आता उरलंच काय? 11th 12th, ते नंतर बघू. हेच येत नाही ते येईल का? ओके, कळलं तुम्हाला? आता काय वाढला? आता एक संपला. आता काय करणार? कुठनं करणार? 11वीतलं चॅप्टर 7वं. 11वीतलं 7वं. हां, 7वीतलं 11वीत चालला तो. आताच काय बोललो? काय करायचं? बघा नंतर हे 10वीतलं, 8वीतलं. कळलं का काय चालू आहे? हां चला, मग मला सांगा PC टॉपिक किती चॅप्टर आहेत? तो संपला विषय. कुठला आपला? यातलं काय करायचं? कॉन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल, स्क्रम बीम सगळं काढून नोट्स तयार एका पेजमध्ये. हां, नंतर पोर्शन कुठे कुठे आहे? 6वीतलं चॅप्टर, 7वीतलं. यात आहे का? ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? सोपं आहे का? सोपं आहे. आता म्हणजे मी काय केलं, आता डायरेक्ट टॉपिक वाईज चॅप्टर काढले बाजूला. ओके, मग आता तुला सगळ्यांना कळलेलं आहे. मग आता बघा, मला सांगा, आता फिजिक्समध्ये जाऊ. फिजिक्समध्ये बघा, फिजिक्स. मग मला सांगा आता इकडे बघा, कोणता वर्ग? या चॅप्टर एकूण काहीतरी 10-15 असतील, पण 4 कोणते फक्त? आपले म्हणजे कुठले? बायोचे. हे बरं, चॅप्टर 10वीमध्ये बायोचे आहेत का? नाही. 7वीमध्ये आहेत का? किती आहेत? समजलं विषय? म्हणजे बघा, मी चॅप्टर बाजूला काढले, पण टॉपिक बाजूला काढले. असं सगळ्यांना कंपाईल करायचं आहे. कधी करणार?
कधी करणार कंपाईल ते. कळलं काय करायचंय? काय करायचंय? क्लास घ्यायचे, ते कट करायचे, चॅप्टर वाईज वेगळे करायचे, नंतर टॉपिक वेगळे करायचे, संपला विषय. तुम्हाला मी करून दे की तुम्ही करता? मी करून देतो, तो डोंट वरी, मी केलं ऑलरेडी. ठीक आहे. आता इकडे बघा बरं, कुठनं करणार आहे उष्ण टॉपिक? हा, डायरेक्ट तू हे वाचशील का? मुलगा डायरेक्ट हे वाचते, बेसिक कुठं आहे? हा, मग याला काही कळणार का? मग हे डायरेक्ट हा वाचतो, याला काही कळत नाही, सोडून देते, सायन्स भारी आहे. ओके, सगळं जाळ होतं ना, जाळ, सॉरी उष्णता. कळलं का? सगळ्यांना क्लिअर आहे? हा, पहिले काय करायचं? 7वीतलं चॅप्टर एकदम सिंपल असते. मग ते स्टीलचं भांडं घ्या, गरम करा, लगेच कळतं डोक्यात आपल्या. अच्छा असं आहे का ते? मग पुढे पुढे थेरी वाढते. मग इकडे तुम्ही गेले, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, जूलचा नियम काहीच कळत नाही. पण कधी कळलं? जेव्हा पहिले हे वाचणार मी. नंतर 14वीतलं, हा गुड, जाऊ पुढे. सगळ्यांना क्लिअर आहे? बरं मला सांगा आता पुढलं पॉईंट सांगा बरं. मग कुठनं करा ध्वनी? ते सोडून द्या. अरे बापा, यामध्ये चॅप्टर 18 पण आहे, म्हणजे मोठे मोठे चांगले चांगले चॅप्टर नंबर 18 आहे 7वीमध्ये. म्हणजे पुस्तक मोठं आहे, चांगलं. ओके, मुलांना वाटतं, काही मुलं म्हणतात सर हे काय, हे तो कुछ नाही आहे, हे नाही करायचं अजिबात, डायरेक्ट हे करू. शक्य आहे का? नाही, खूप मोठे मोठे चॅप्टर आहेत ते. ओके चला, ओके शेवटचं बघा, लास्ट बघा. मग मला सांगा बरं, मग तुम्ही कुठनं करा धातुविज्ञान? 8वीतलं चॅप्टर 10वी पार्ट 1चं संपलं, धातू. आतापर्यंत विचारल्या प्रश्नापैकी 80% प्रश्न यातनं आलेले आहेत. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? कळलं काय करायचं सगळ्यांना? हा बघा, अशा प्रकारे बघा, याला म्हणतो आपण, याला म्हणतो कंप्लीट स्ट्रॅटेजी आवाका अभ्यास पद्धत. ही PDF तुम्हाला अवेलेबल आहे सरांकडे ऑफिसला आपल्या. हे सगळं कोणत्या पेजवर काय नेहमी सोबत ठेवायचं, मी त्याला सांगतो वाटलंच कळायला. ओके, वेळ घ्या, अजून नाही आणखी वेळ घ्या, थोडा वेळ थांबा, पुस्तक विकत आणा. तुम्ही श्रीमंत आहात का? अँड्रॉइड मोबाईल, अँड्रॉइड 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 काऊन नाही श्रीमंत? गरीब असतं कोणता मोबाईल असतं? नोकियाचा मोबाईल असतं ना, हे माझ्याकडे नोकियाचा मोबाईल आहे. तुम्हाला कळलं का? अरे पुस्तकच स्वस्त आहे, पुस्तक खूप स्वस्त पुस्तक आहेत. जाऊ दे, जाय ना ABC मध्ये सेकंड हँड. तर पुस्तक घ्यायला काय लागतं का? श्रीमंती गरीबी लागते का? नाहीच. एखादा आपले हे बघायचा मित्र किंवा कोणी शाळेत शिक्षक आहेत, शाळेत शिक्षक असतात ना, त्यांना पुस्तक कसे भेटतात? हा, फ्री है ना, मोफत भेटतात ना. घ्यायचे पुस्तकं, परत द्यायचे. बरं घ्यायचे, सर मला फक्त पुस्तक द्या काही दिवस, मी नोट्स काढतो त्याच्या आणि परत देतो. सगळ्यांना क्लिअर आहे का? जाऊ द्या, झेरॉक्स तर त्याची अवेलेबल, जे पुस्तक आहेत ना आपले ऑनलाईन अवेलेबल आहे, PDF त्याची झेरॉक्स काढून घ्या, उपलब्ध होते. आपण श्रीमंत आहोत का? कसं काय? ज्याच्याकडे हा फोन आहे ना अँड्रॉइड, सगळे श्रीमंत आहेत. कळलं तुम्हाला? गरीब म्हणजे कोण? हे मोबाईल नसणारे. ओके, जो खूप गरीब आहे तो काय वापरणार? नोकियाचा मोबाईल 1200 रुपयाचा. कळलं का? अरे श्रीमंत ना आपण. आता बघा, तुम्ही नेटवर जा, टाका बालभारती PDF पुस्तकांची आली, टाका पुस्तक 7वी 8वी 9वीचा, आला PDF. तुम्ही आहे ना श्रीमंतच. मग ज्याच्याकडे इंटरनेट आहे तो श्रीमंत आहे ना. मग आता ती वेळ गेली, सर बाई पुस्तक नाही, अभ्यास नाही, हे नाही, आता ऑनलाईन पुस्तक आहेत तुम्हाला वाचायला. फेसबुक तर पाहायचं, ऑनलाईन रील्स बघतं, हे का नाही बघतायत? सगळं अवेलेबल आहे आता. आणि नाहीच तुम्हाला काही, तर माझा टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर जा, त्यावर PDF अवेलेबल आहे सगळ्या पुस्तकाच्या. आता काय देऊ आणखी? आता काय? सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? हां, ओके डन. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, बहाणे करायला चान्स आहे का? नाही. मग ज्याला अभ्यास करायचा त्याला बहाणे असतात का? मला तुला हे सांगायचं आहे. बघा, तुम्ही इथे सगळे आले आहात, मला असं आतून वाटते तुम्ही इथे का आले आहात? तुम्हाला शिक्षण नाही, पोस्ट पण नाही,
हां बस एकदम डोक्यात. डोक्यात काय पाहिजे म्हणजे काय मिळणार आहेत मार्क. काय मिळतील कारण शिक्षण घेणार तुम्ही. डोक्यात मला काय करायचं आहे एकच गोष्ट मार्क मार्क बस. डोक्यात काय सतत आपल्या डोक्यात पाहिजे एकच गोष्ट डोक्यात मला विषयामध्ये काय मिळाले पाहिजे मार्क. बस संपला विषय. यासाठी जे जे करा ते मी करणार. ओके एकच गोष्ट. तुमचं कोणतं मोटिवेशन आहे मार्क. बस संपला विषय. मार्क मिळाले पाहिजे. किती मार्क खूप का खूप कमी का कट ऑफच्या 5-6 मार्क वर. एकदम सिंपल ठेवायचं डोक्यात. मागच्या वर्षी कट ऑफ किती आहे समजा समजा 56चा. मला किती मार्क मिळाले पाहिजे हां 60-65 घे संपला विषय. कोणी म्हणते का 99 घे म्हणून नाही. सोपं आहे का सोपं वाटतं आता. मग ही जर ही गोष्ट तुमच्या डोक्यात आतापासून असेल कंप्लीट 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 तर काय होतं बघा लक्षात ठेवा. ज्या एक गोष्ट आहे बघा महत्त्वाची. जो व्यक्ती एकच विषय पुन्हा 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 विचार करतो ती गोष्ट कुठे बसते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसते. ओके आणि आपोआप ती गोष्ट आपल्याला मिळते. मला कळलं का असं होतं बरेचदा आयुष्यात. हां त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे काय काय. मग आपण काय करतो बघा इथं अभ्यास करायला येतो 1 महिन्यात नंतर आपलं काय होतं अट्रॅक्शन काय होतात आपल्या अट्रॅक्शन नंतर वेगळे बदलतात. मग हे काय ते काय ते काय मग आपल्याला मिळत नाही. सगळ्यांना मिळतं डोक्यात तीच गोष्ट पाहिजे एका कोपऱ्यात. ओके सगळ्यांना क्लिअर आहे. ओके मग मला सांगा तुम्ही पिक्चरला जा सिनेमाला जा एन्जॉय करा टाइमपास सगळंच करा पण डोक्यात काय पाहिजे काय मिळाले पाहिजे संप काही करू नये पण डोक्यात काय आहे तुम्हाला कळलं का. आपलं बेसिक प्रिन्सिपल फिक्स पाहिजे. सगळ्यांना क्लिअर आहे. बघ एक मोलकरीण असते मोलकरीण असते आपल्या घरी. ती याचे भांडे घासणार त्याचे भांडे घासणार त्याचे भांडे घासणार त्याचे भांडे घासणार सगळ्या काही फिरते. हिचं डोकं कुठं आहे हिचं डोकं कुठं असते हिच्या घरी असलेल्या बाळामध्ये. तुला कळलं का. ओके बघा एक मोलकरीण असते साधी साधी मोलकरीण काम करणारी. याच्याकडे भांडे घासणार याच्याकडे याला याच्या बाळात लाळ करणार याच्या बाळात लाळ करणार याचं लाळ करणार. याचा त्याचा बाळ आहे का ते नाही. लक्ष कुठं हिचं आपल्या बाळात घरी असणाऱ्या झोपलेल्या बाळात. सेम गोष्ट आपल्याला करायची. काही पण करायचं डोक्यात काय मार्क कारण आपल्याला नंतर काय मिळणार आहे हा पोस्ट. हे डोक्यात फिक्स पाहिजे आपल्याला शेवटपर्यंत कधी मिळेपर्यंत 1 वर्ष इथून पुढे. ओके असं डोक्यात असेल नक्की तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होईल खूप जास्त. ठीक आहे जेव्हा तुम्हाला मी शिकवणार इथं सायन्स शिकवणार सगळं तुम्हाला मी शिकवणार कॉन्सेप्च्युअल फॅक्च्युअल एलिमेंटल सगळं मी शिकवणार. पण जस्ट फक्त एक आवाका तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून तुला मी सांगितलं. कसं वाटलं तुम्हाला सोपं आहे का. मग मला सांगा लेक्चर व्हायच्या आधी सायन्सचा अभ्यास केला आपण काय केलं असतं पुस्तक आणलं असतं चॅप्टर 1 केलं असतं. हां पण आता काय डोक्यात हां तुम्ही आता काय करणार एक्झाम्पल कोणतं पुस्तक विकत आणणार हां स्टेट बोर्ड आणले विकत डायरेक्ट वाचणार का मग पहिले हां बायोफेट नंतर काय नंतर वाचणार. फरक पडला का तुझं किती वेळ वाचला हां मग ह्याला म्हणतो क्लासचं महत्त्व. मग आपण क्लास का लावतो की जे करायला आपला वेळ लागणार 2-3 महिने ते क्लासमध्ये काय ऑलरेडी केलं गेलं आहे तुम्हाला. ठीक आहे बघा मग याला म्हणतो आपण स्ट्रॅटेजी. तर मला वाटतं कळलं बस झालं. ओके मग आता बघा सिलेबस पहा हे पहा ते पहा काही गरज नाही सगळं तुम्हाला मी करून दिलेलं आहे. फक्त डोक्यात तुम्ही ही गोष्ट ठेवा विश्वास पाहिजे आपला. ओके फक्त मला मी 2 पॉईंट दाखवतो आणि मग जाऊ आपण. ओके दाखवू की राहू देऊ की बोर झालं जांभळत आल्या मनातल्या मनात. आता बघा आपण एक्झाम्पल घेऊया. बघा संयुक्त गडब माहिती आहे संयुक्त गडब तुम्हाला माहिती आहे का संयुक्त गडबची परीक्षा कंबाईनची मेनची परीक्षा 23ची. बघा हा जो पेपर आहे हा पेपर जो समोर कोणता पेपर आहे बघा संयुक्त गडब मुख्य म्हणजे मागच्या वर्षीची कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्सची परीक्षा. सगळ्यांना क्लिअर आहे. यामध्ये काही प्रश्न विचारले आपण बघू 1-2 प्रश्न फक्त 1-2 प्रश्न चला. कोणता प्रश्न आहे कोणते सर्वात भेदक आहेत कण. सगळ्यांनी प्रश्न वाचला का नाही वाचला हां हा बघा हे पहा बरं किती पेज नंबर हां 9वी चॅप्टर 14. बघा अल्फा किरण आहे का भेदन शक्ती किती भेदतात 0.02 mm चा पत्रा. बीटा किती भेदतात 2 mm चा पत्रा.
आणि गॅमा गॅमा काय भेटतात 15 सेंटीमीटर जाड. सगळ्यात भेदक कोण? भेदक म्हणजे काय? सगळ्यात भेदक म्हणजे काय? जाणारा. एक फक्त जातो 0.2 mm मधनं, एक जातो याच्यामधनं, एक जातो याच्यामधनं. कोणतं जास्त भेदक आहे? भेदक म्हणजे काय तुम्हाला कळलं का? भेदक म्हणजे काय? कोण जास्त भेदून जातो डायरेक्ट. सांगा मग कोणता असेल तीन पैकी? का बरं गॅमा? जाडला भेटतो ना. हा, मग प्रश्न कुठनं विचारला? 9वी मधनं. येते का प्रश्न शेड बोर्डामधनं? आले का? हा, जाऊ दे, पुढला दाखवतो तुम्हाला. हे आपल्या नोट्स आहेत, हे माझ्या नोट्स आहेत. पहा कोणता कण? हा अल्फा कण आहे, सॉरी गॅमा आहे. गॅमा गॅमा काय आहे? भेदन शक्ती सर्वात. आला प्रश्न. हा, चला एक दोन प्रश्न दुसरे बघू आपण. बघा इकडे बघा, हे बघा, हे कोणतं चॅप्टर? 9वीचं चॅप्टर 14. वाचा. मोरचूत हे ॲनिमियाचे निदान करण्याला वापरतात. ॲनिमिया रोग आहे, औषध कुठलं? मोरचूत. प्रश्न बघू आपण. मोरचूतचा प्रश्न आला का नाही आला? मला वाटतं आला असेल. नाही नाही, जाऊ द्या. आला का? नाही आला वाटते. हां, मोरचूत हे कोणता आजार आहे का? ॲनिमिया नाही. क्वेश्चन चुकला. हे बघ ना, ॲनिमिया म्हणजेच काय? रक्तक्षय. हां, म्हणजे इंग्लिश कळलं तुम्हाला? इंग्लिश माहीत पाहिजे का? कळलं सगळ्यांना? प्रश्न कुठनं आला? मग जे मी बोललो प्रश्न डायरेक्ट येतात का? कसं कळलं? दाखवलं इथं. आता बघा पुढला एक प्रश्न बघू मागचा. मग बघा मुलांना काय वाटतं? मुलांना माहीतच नाही प्रश्न येतात. ओके, मुलं बाकीचे पेपर बघतात, बाकीचे काही सोर्स बघतात, काही पण व्हिडिओ बघतात ऑनलाईनचे, यूट्यूबचे वगैरे. असं नसतं. एकदम तुम्हाला बघा माहीत पाहिजे प्रश्न कुठनं येतात. आता बघा, अरे बापरे, कोणता वर्ग, चॅप्टर, पेज नंबर, मला हे पण करून दिलं. डायरेक्ट जाऊन पाहू नये. व्हल्कनायझेशन ऑफ कोणती प्रक्रिया? कुठे वापरतात? रबरारा. कोणासोबत? गंधकावर. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे का? गंधकावाले रबराचे. हा, म्हणजेच काय? व्हल्कनायझेशन. हे व्हल्कनायझेशन काय उत्तर येईल? गंधक आहे का ऑप्शन मध्ये? गंधक म्हणजेच काय? सल्फर. इंग्लिश पण माहित पाहिजे थोडंसं. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रश्न कुठनं विचारला? हां, मग मुलं म्हणतात सर प्रश्न येत नाही 6वीतनं. येत नाहीत का? पेपर कुठला आहे हा? 2023 मेन्स. जर मेन्सला येतं तर प्रिलिम्सला येईल का? येईल ना. मेन्स कोणत्या लेवलची आहे? पदवी. आणि प्रिलिम्स 11-12. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. मग तुम्हाला वाटताना वाटतं, पण प्रश्न परीक्षेमध्ये येतात. ओके, बघा हा प्रश्न आहे. बघा इथे एकदा बघून घ्या. बघा कोणता गट आहे? ऑर्थ्रोपोडा म्हणजे कीटक वर्ग आहे. बघा हा प्रश्न बघू आणि थांबू आपण. आता मोठा प्रश्न आहे. प्रश्न मोठा आहे. हे बघा, कोणता गट आहे? ऑर्थ्रोपोडा आहे. सर्वात मोठा फायलम आहे. कसं खंडित आहे? खंडित. द्विपक्षीय आहे आणि चिटिंग कायटिन्स असे 4 पॉईंट्स आहेत. याचं उत्तर 4 आहे. सगळं बरोबर आहे याचं. मग आता प्रश्न बघा कुठनं आला. पहा बरं प्रश्न कुठनं आला. आला की नाही आला? आला नाही वाटते. जाऊ दे, एक मिनिट. हे बघा, कोणता संघ? संधिपाद म्हणजे काय? ऑर्थ्रोपोडा. मला सांगा, या संघातील संख्या कशी सर्वात जास्त आहे? हाय सगळ्यात मोठा फायलम. ओके, हाय काय? बघ इथं हाय सगळ्यात मोठा फायलम आहे. हा, नंतर आहे का कायटिन? आहे का द्विपक्षीय, द्विपार्श्व? आहे का खंडीभूत, खंड? आहे का? 4 पॉईंट्स आहेत. कुठनं आले? 10वी पार्ट 2 चॅप्टर 6. म्हणजे मला तुम्हाला म्हणायचं आहे बघा, प्रश्न कुठनं येतात? स्टेट बोर्डाने प्रश्न येतात. ओके, आता आणखी एक शेवटचा थांबू. ओके, बघा एक मिनिट. हे काय बघा, वलयी प्राणी, ॲनालिडा. ओके, म्हणजे गांडूळ का? याचं एक्झाम गांडूळ आहे. याच्यामध्ये काय असते? सेटा आहे. काय? सेटा आहे. सेटा 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 आहे का? सेटा 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 गांडुळात, सेटा गांडुळात, सेटा गांडुळात, सेटा. आला का प्रश्न? पाहू बरं आता येतात का?
हे गांडूळ, हे सेटा, सेटा आहे क. काय उत्तर आलं का? कुठनं विचारला? स्टेट बोर्ड. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे का? हां, म्हणजे जर मेन्सचे प्रश्न येतात प्रिलिम्सचे यायला पाहिजे. हां, सगळ्यांना पटलं का मी काय बोलतोय? आणि हा आपला प्रश्न बघा. बघा, आहे का सर्वात मोठा फायलम? आहे खंडित होता शब्द? आहे का चिटिन किंवा कायटिन? आहे का द्विपक्षीय? पण पुस्तकात काय द्विपार्श्व, इकडे द्विपक्षीय, द्वित शब्द आहे. बघा मग, बघा मग याला म्हणतो आपण पॉवर ऑफ PYQ आणि सोर्स. बघा मग मला वाटतं जो विषय आपला आज दिला होता मला प्रॉपर. ओके श्वेता, एकच मिनिट. कोणाचे काही प्रश्न आहे का ऑनलाईनचे विद्यार्थी मला विचारा. ओके एकच मिनिट. काही प्रश्न आहे का ऑनलाईनचे विद्यार्थी मला विचारा. हां, ऑनलाईनसाठी PDF भेटेल का? हो PDF भेटेल सगळ्यांना. मी टाकायला लावतो ऑनलाईनची PDF. सगळ्यांना क्लिअर आहे का? पण कळलं का काही गोष्ट? मग तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की सर हो तुम्ही पहिले आले सर काय चालू आहे काही कळलं नाही, पण आता डोक्यामध्ये व्हिजन आहे. आता जाताना विषय सायन्स आहे, काय कराल? स्टेट बोर्ड त्याचे चॅप्टर्स. हां म्हणजे आता एकदम क्लिअरिटी आहे. मग याला म्हणतो आपण आत्ता मला ॲक्च्युअल कळलं आहे सिलेबस, आवाका, अभ्यास पद्धत आणि कसे जास्त मार्क मिळवायचे. ओके मला वाटतं सगळ्यांना कळलं असेल. ओके असंच तुम्हाला मी शिकवेल. ओके तुम्ही पण अभ्यास कराच. जर मी शिकवलं असं शिकवेल, तुम्ही अभ्यास कराल तर असा अभ्यास करा. ओके क्लास लावला तर फायदा होतो, लवकर गोष्टी होतात, आपल्याला जास्त अभ्यासाला वेळ मिळतो. पण सेल्फ स्टडी केला तर काय होतं? अभ्यास होतो पण काय लागतो? वेळ. ज्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे त्या क्लिअर होत नाहीत लगेच. ठीक आहे. हां आणि आपली टीम खूप चांगली टीम आहे. ओके खूप एक्सपिरियन्स आहेत, आधीपासून शिकवतात. मग आणि खूप अनुभव आहे शिकवण्याचा, पण तुम्हाला असं नक्कीच फायदा होईल. तुम्ही आतापर्यंत सगळे विषय बघितले, वाटते का थोडी क्लिअरिटी आता? हां मग असं शिकत जायचं मला खूप फायदा होईल. ठीक आहे सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच. काही इश्यू असेल तुम्ही मला इथे माझा नंबरवर कॉल करू शकता कधी पण. ठीक आहे चल थांबू मग. थांबायचं. हा मी नाही बरं, मीच आहे का? हा मीच आहे का? कोणता वाटतं यंग, मी की हे? मी यंग वाटतो ह्याच्यापेक्षा? प्रश्न जुना फोटो आहे हा, खरं सांगा. म्हणजे हे वय किती वाटते? पण हे 40 लय म्हटलं ना, इतकं का? बाबा जाऊ दे, 40 म्हणजे काही तर ठेवा. हां ओके सगळ्यांना क्लिअर आहे? थांबू मग. ठीक आहे ओके सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके चला थँक्यू व्हेरी मच. बरं चुकून जर कोणाला काही बोललो असेल तर हां विचारा प्रश्न विचारा. हां तुझं मीडियम कुठलं होतं? हां मराठीच घ्या. मला सांगा आपला नॉलेज पाहिजे आहे का? काय पाहिजे? मार्क. मग मार्क्ससाठी काय फक्त समजलं पाहिजे फक्त आपलं काय काय नाही, कारण ऑप्शन 4 आहेत ना आपल्याकडे. आपल्याला लिहायचं आहे का? मेन गोष्ट पहा फक्त कॉन्सेप्ट फॅक्ट संपला विषय. अंडरस्टँडिंग जास्त कुठे होईल? मराठीमध्ये. इंग्लिश शब्द मराठीमध्ये आहेत का? आहेत ना, आपण पाहिले स्टेट बोर्डामध्ये. इंग्लिश ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, ऑलरेडी समजलं पाहिजे फक्त, मेन संपला विषय. एक्झाम सोपी का बरं आहे? ऑप्शन 4 लगेच कळतं कोणते कट होतं. ओके बघा मग लक्षात ठेवा. मग मराठी घ्या. मला असं वाटतं कोण एकदमच इंग्लिश मिडियम आहे नाही का? असं कोणी आहे का एकदमच सर व्हॉट इज द सोर्स, विच सोर्स आय वॉन्ट टू रीड, I don't understand Marathi, I talk in English, I listen English, I bath in English, I eat English, I breakfast English. नाही का? त्याला ठीक आहे बाबा. पण जर तुम्ही मराठी भाषा शिकता समजते तर मग मराठी घ्या. का बरं? कारण आपलं बेसिक क्लिअर व्हायचे आणखी. आता वाटतं आपल्याला सगळं येतं मला, पण तुम्ही नवीन पुस्तकं आली आहेत एकदा पुन्हा वाचा मराठीमधनं. ओके मग तुम्हाला वाटतं इंग्लिश पाहिजे तर मग ऑनलाईन डाउनलोड करून ठेवायचा एखादी शब्द नाही समजला तर, पण मराठीच करा, अंडरस्टँड चांगलं होईल तुम्हाला. कारण तुम्हाला मराठी विषय पण आहे, भूगोल मराठीमध्ये आहे, पॉलिटी मराठीमध्ये आहे, भूगोल सगळे विषय मराठीमध्ये आहेत. मग हे कशामध्ये कराल? मराठीमध्ये. जर तुम्ही राज्यसेवेचे असतं तुम्हाला इंग्लिश म्हटलं असतं, पण गरज नाही आहे. ओके क्लिअर सगळ्यांना? तुम्हाला इंग्लिश मीच शिकवणार इकडे. बघा तुम्हाला मी शिकवताना असं शिकवल
बघा समजा तुम्हाला मी शिकवलंय, बघा इंग्लिश की मराठी, हे काय इंग्लिश की मराठी, हे इंग्लिश की मराठी, छिद्र म्हणजे मी तुला काय शिकवणार आहे दोन्ही भाषेमध्ये, टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना क्लिअर आहे का? असा कुठला शब्द आहे का जो नाहीच मराठीमध्ये? हे बघा आलिंदे म्हणजे काय, ऑरिकल व्हेंट्रिकल, निलय म्हणजे काय व्हेंट्रिकल, सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे इंग्लिश मराठीमध्ये. ओके क्लिअर आहे? हां चला हे काय उनी, मग बघा तुम्हाला शिकवतो मी काय करणार आहे, सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्लिश मराठीमध्ये. काही कुठली पण कुठली पीडीएफ घ्या, आहे का इंग्लिश मराठी, आहे इंग्लिश मराठी, बघा समजा एखादी पीडीएफ घ्या, वरचा पॉईंट बघा कुठला, हां पहा बरं आहे का, मिडल थोरॅसिक कॅव्हिटी आहे, मध्यअक्षीय कप्पा आहे, मिडियास्टेनम. ओके क्लिअर आहे? मग तुला प्रत्येक गोष्ट मी शिकवणार इंग्लिश मराठीमध्ये, काही काळजी करू नका. ओके अजून दाखवू दे एखादं इंग्लिश की मराठी. रक्त म्हणजे ब्लड, नंतर वृक्क म्हणजे मूत्र म्हणजे शिकवलं का सर? इथं इंग्लिश नाही, मग हे बघ ना इथं लवी म्हणजेच क्लिअर आहे? मग तुला प्रत्येक शब्द इथे बघा, आम्ल म्हणजे आहे, मूत्र निर्मिती म्हणजे, हां मग तुम्हाला काय अडचण जाईल का याच्यामध्ये? हां सर याचं इंग्लिश काय, याचं मराठी नाही शिकवलं तुम्ही, असं कोणी आहे का? ये बरं इकडे, कोणी आहे का असं? हे सांग, हे पण लिहू का असं 95 का रे? हे लिहू का असं मराठीमध्ये? हे बघा इतकं नसते. जाऊ दे. ओके डन सगळ्यांना. ओके चला बघा, मग मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला मी सगळं शिकवणार आहे, काळजी करू नका. फक्त तुमचं काम काय, क्लासमध्ये यायचं वेळेवर जायचं, 2 तास एकदम पक्क. तुम्हाला वाटणार नाही सायन्स शिकतोय, तुला असं वाटणार की आपण आहे थिएटरमध्ये चालू आहे पिक्चर. पिक्चरचं नाव उत्सर्जन संस्था, हिरो राहुल देशमुख. म्हणजे कळलं मला, आपण खूप चांगलं शिकणार आहोत प्रॉपर, तुम्हाला वाटणारच पण नाही. तुला काही वाटलं का सायन्स विषयाचं, आता आपण इथं बोललो 2 तास, काही वाटलं कसं वेगळं की सर खूपच अवघड आहे वगैरे? सिम्पल आहे, कारण ते आपण खूप सोपं केलं ऑलरेडी. ओके थांबायचं. थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे.